महाराज नाही तर तुम्ही मग ह्याला घालू शकताय आपल्या. मग सकाळी का संध्याकाळी? नाही जनरली बरीचशी औषधं ऑर्गॅनिक ती संध्याकाळी मारलेली रिझल्ट चांगला येतो. ओके म्हणजे त्यांना ओके तेवढा हे बराचसा वेळ मिळतो आपल्याला. ओके ओके, चालेल चालेल. काय ते अमृत पाणीमध्ये 10 kg आपलं गाईचं शेण, अर्धा अर्धा किलो मध आणि पाव किलो तूप ग्रुपवर प्रत्येकाच. ग्रुपवर टाकले बघा मेसेज साहेब. हम्म. कधी आत्ता टाकलाय का? होय होय. अमृत बर पाणी बर. कसं करायचं ते तुम्ही डायरेक्ट जमिनीत पण देऊ शकता ते. हो का? बर बर बर. हा. ओके. गांडोळं वाढतात त्यामुळे. होय. पण मग गांडूळ वाढते त्यांनी. बरोबर. मी झाडात वापरलं. टाकलं तर मग किती टाकायचं ते चावी. अंदाजे? दोन तुम्ही 2 लिटर वगैरे? तसं काही नाही, तुमच्या झाडाच्या हिशोबाने टाकू शकता, काय ओके विषय नाही. ओके ओके ओके. चालू करूया आपण. सर एक प्रश्न होता, मी फोटो टाकते जरा, माझ्या इथे जो मोहोर आलाय तो जरा बघाल का? हो बघा ना, बघूया. हो चालेल, एक मिनिट मी टाकते सर. आणि चिक्कूला पण जरा थोडासा प्रॉब्लेम आहे सर, तर ते चिक्कूला काय करावं ते काही कळत नाही. मी आता तुम्हाला टाकते ते फोटो. चिकूच आपण नंतर बघू. हो हो चालेल चालेल, हा. मी आंब्याचं टाकते सर आधी. हम्म. एक 2च मिनिटं. टाकलेच सर फोटो मी. मला दिसणार नाहीत, मी लेक्चरच्या बाहेर जायला लागेल हो मला. चालेल चालेल सर, हा. मला नंतर सांगितलं तसे तरी तुम्ही, चालेल. तुम्हाला प्रश्न जे असतील ना हा. ते प्रश्न नंतर विचारा. आपण लेक्चरचा वेळ त्याच्यावर वाया घालवला हो चालेल तर सर, गडबड चालेल होईल. चालेल आपला चालेल चालेल. व्हॉट्सअप ग्रुप चालू आहे, त्याच्यावर हे प्रश्न विचारू शकतो आपण. ओके चालेल हम्म? सर, हम्म. चालेल. ओके. का ओके. जरा कॅमेराची हे पुसा ना, तुमचा थोडा ब्लर दिसतोय चेहरा. बसतो. हा. सर तुमचं पुस्तक ऑनलाईन मिळत नाहीये का? मिळतंय. ॲमेझॉन नाही, मी ॲमेझॉनला मी टाकलं तर मला दिसत नाहीये. PIP ॲग्रोच्या वेबसाईटवर बघा ना मॅम, तिथे अवेलेबल आहे आपलं. कुठे? मला जरा एकदा आपल्या याच्यावर वेबसाईट टाका ना प्लीज. ग्रुपमध्ये लिंक पाठवतो तुम्हाला. हो चालेल चालेल चालेल. ओके. विजय दिसतंय आता. हो आता हो दिसतंय सर, दिसतंय. ओके, आपण आता चालू करूया आपलं. हो. हो Yes. सर. हम्म. हो हो. आजचा विषय काय आहे? कीड व रोग व्यवस्थापन. कीड म्हणजे काय, रोग म्हणजे काय? सर कीड म्हणजे फुलं आल्यानंतर आलेली कीड, व्हेरी गुड. त्याला वासाला घेऊन. आणि रोग म्हणजे जो आपण चुकून एखादा फर्टिलायझर खत वगैरे जास्त झालं तर मातीचा पीएच खराब होऊन अन्न घटक कमी पडतात आणि झाड रोगट दिसायला लागतं, आजारी दिसायला लागतं. झाड आजारी कधी पडतं? सर अन्न घटक व्यवस्थित नाही मिळाली, मी दाखवतो वाटल्यास लाईव्ह, की पानाच्या साईडचे पूर्ण करपणं सुरू होऊन जातं आणि त्याच्या फांद्या ज्या आहेत ह्या डिंक्यामुळं याच्यामुळं कमकुवत होऊन ते तुटायला लागतात. हे कशामुळे असं मी विचारतोय, कशामुळे होतं? याचा अभ्यास करणं माझाही चालू आहे. खतं टाकण्यात चुकलंय का, वातावरणात चुकलंय का, माझ्या सिटी कंपोस्ट मध्ये कोणते घटक जास्त आलेत. कोण कोण बोलतंय? कोण सर बोलतंय का? सर औरंगाबादहून उन्मेष शिंदे बोलतोय. औरंगाबादहून बोलताय? ओके. येस सर. तुम्हाला मागे मी सांगितलं होतं सगळ्यांना एका लेक्चरमध्ये येस सर. की आपल्या तापमानामध्ये काय आहे आणि हवेची आर्द्रता काय आहे हे आपल्याला पहिलं बघायला पाहिजे. मुळामध्ये जमीन जर योग्य नसेल, पाण्याचा निचरा जर जास्त चांगला नसेल आणि मातीमध्ये मायक्रोफ्लोरा म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर 0.2 वगैरे असेल तर जमीन अशक्त होते. त्या अशक्त जमिनीला आपण सुपीक करण्याच्या दृष्टिकोनातनं
आपल्या कल्पनेनुसार आपण त्यात काहीतरी वापरत जातो आणि त्याच्यामध्ये पाणी जास्त आलं की मायक्रोफ्लोरा मरतो आणि झाडाला कूक न मिळाल्यामुळे स्वयंपाक केलेलं जेवण मिळत नाही आणि मग झाड आजारी पडतं. झाड आजारी पडल्यानंतर त्याला मातीमधले आणि हवेमधले अनेक जे काय पॅथोजेनिक आहेत ते सगळे त्रास द्यायला लागतात. माझं पोट जेव्हा मी खराब होतं किंवा पाणी बदलतं तेव्हा मी आजारी पडतो किंवा साथीचा रोग आला तर आजारी पडतो. तर याच्यामध्ये साथीचा रोग येण्याची शक्यता हवामानामुळे होऊ शकते. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की तापमानाची वाढ आणि आर्द्रतेची वाढ ही मर्यादेच्या पुढे गेली की रोग आणि कीड वाढतात. जर बागेमधलं आपण आता जे रोग दिसतोय आपल्या झाडाला आजारी झाड दिसतंय ते महिन्यापूर्वीची तशी बांधणी आहे, ते तशी रचना आहे. त्या काळामध्ये जर आर्द्रता 90% 80% पुढे गेली तर डिसीज वाढतात, फंगल इन्फेक्शन वाढतं. उत्तम आर्द्रता ही 50 ते 70% असते. आपल्या बागेमध्ये आपल्या झाडांमध्ये जर आपण छाटणी केली नसेल योग्य पद्धतीने, सेंट्रिफ्युगल ओपन नसेल तर तिथे झाडाच्या रेस्पिरेशनमुळे मायक्रोक्लायमेट तयार होतं आणि तिथे ह्युमिडिटी वाढते. ह्युमिडिटी वाढल्यानंतर डिसीज वाढतात. त्या डिसीजमध्ये महत्वाचे डिसीज जे आहे ते गमायसिस म्हणून डिंक्या रोग आहे, करपा आहे. तर ह्याला तुम्हाला पाण्याचा निचरा वाढवणे, गोमूत्राची फवारणी करणे, बोर्डो मिश्रणाची फवारणी करणे, धूर करणे, बागेतलं तापमान थोडंसं वाढवणे सिंचन करून. त्यात सिंचन केल्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर थोडंसं कुसताना उष्णता निर्माण होते आणि मातीमध्ये उबदारपणा निर्माण होतो. हा उबदारपणा निर्माण झाल्यानंतर विरजण चांगलं लागतं, म्हणजे जीवाणू चांगलं काम करायला लागतात. तसे आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की मागेचं तापमान, झाडावरती पडणारा सूर्यप्रकाश आणि वेगळ्या प्रकारच्या वनस्पती. आपल्याकडे जेव्हा आपण आंबा एक मोनोक्रॉपिंग करतो आणि बाकीचं सगळं खालची करवंदापासून आजूबाजूच्या सगळ्या जाळ्या कापून टाकतो तेव्हा कीड वाढते, कारण त्या झाडांच्या मध्ये तुडतुड्याला खाणारा कोणतरी असतो आणि तो तुडतुड्याचं नियंत्रण करतो. जसं मागच्या वेळेस मी सांगितलं की खोडावरती जेव्हा वाळवी वाढते त्या तुडतुड्याच्या लपाईची जागा ते काढून टाकते आणि तुडतुड्याचं प्रमाण कमी होतं. त्या तुडतुडा लपतो वर्षभर झाडाच्या भेगांमध्ये. त्या भेगा जर गुळगुळीत झाल्या ते काम वाळवी करत असते आणि आपल्याला भीती वाटते की वाळवीने माझं झाड जाणार. प्रत्यक्षामध्ये वाळवी जेव्हा येते तेव्हा ती खोडातले मेलेली साल खाते आणि खोड गुळगुळीत करते. जर आपल्याला वाळवी नको असेल तर पाणी मारलं ते ती खाली पडते. औषध जर मारलं वाळवीवरती तर खालची गांडूळं मरतात, जीवाणू मरतात आणि झाडाला अन्न पुरवठा होत नाही. तसे वाळवी वाढू देणे, कोळी वाढू देणे, बागेमध्ये जमिनीच्या लगत तण असणे, म्हणजे वाढले तर कापूया. तर हे सगळं जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत बागेमध्ये कीड आणि रोग कमी होणार नाहीत. किडीमध्ये अजून एक नवीन अभ्यास असा सांगतो की जेव्हा 1 अंश तापमान वाढतं, 1 अंश, तेव्हा ज्याच्यात वर्षभरामध्ये 4 पिढ्या तयार होतात तिच्या 7 पिढ्या तयार होतात आणि मग हे तयार झाल्यानंतर त्याचं कीड नियंत्रण अवघड जातं. म्हणजे बागेमध्ये पक्षी येतात का, मित्र कीटक येतात का, आणि मित्र कीटकांच्यासाठी आपण बागेत काही लावलंय का. म्हणजे उदाहरणार्थ एक क्रायसोपा कार्नेस नावाचा मित्र कीटक आहे, तो बहुभक्षी म्हणजे वेगळ्या प्रकारचे हे खातो. तर बागेमध्ये जर एरंडीचं झाड असेल, सूर्यफूल असेल तर तो क्रायसोपा कार्नेस पराग खातो आणि किडीचं नियंत्रण करतो. तसे बागेमध्ये आंतरपीक म्हणून आंब्याच्या बागेमध्ये एरंडीची बहुवर्षीय एरंड लावून ठेवणे आणि त्याच्यासोबत जर सूर्यफूल लावलं आंब्याचा मोहर येण्याच्या कालावधीला तर मधमाशा वाढतात, क्रायसोपा कार्नेस वाढतो आणि मित्र कीटक वाढून किडीचं नियंत्रण होतं. आणि आपण बागेमध्ये आपल्या संकल्पनेमध्ये आंबा आहे की आंबा आहे, तर आंब्याचे मित्र नाहीयेत,
आंब्याचे पेस्ट कंट्रोल करणारी ट्रॅप क्रॉप ज्याला आपण म्हणतो ते ट्रॅप क्रॉप नाही आहेत. आणि आपण बाग अति स्वच्छ केल्यामुळे त्या बागेमध्ये डंखविरहित माशी ज्याला आपण ट्रायगोना असं म्हणतो, तर त्या माश्या कमी होतात. ती माशी आणि घांगळ माशी म्हणजे मेलेल्या गुरावर बसणारी माशी, या 2 माश्या आंब्याचं परागीभवन फार उत्तम पद्धतीने करतात. तर ते आंब्याचा मोहर जेव्हा आता वास यायला लागेल तेव्हा बागेमध्ये, मी मागच्याच सांगितलं की बागेमध्ये आपल्याला बाटल्यांमध्ये काहीतरी मांस किंवा घाण, हे माशाचे अवशेष किंवा कोंबडीचे अवशेष त्या बाटलीत भरून जर आपण ठेवली तर त्याच्यातनं माशा खूप येतात आणि परागीभवन करतात. कीड नियंत्रणासाठी पक्षी हा खूप उपयुक्त आहे. बागेमध्ये जर आपल्याकडे झुडपं नसतील तर ते झुडपातले जे पक्षी आहेत, उदाहरणार्थ टेलर, वाबलर, बंटिंग, हे सगळे जे आहेत हे मांसभक्षक आहेत. आणि त्यांच्या जी घरटी करण्याची रचना आहे ती पावसाच्या सुरुवात आणि पाऊस संपताना, कारण त्या काळामध्ये कीटक खूप असतात. हे जेव्हा आपल्या बागेमध्ये असतील तेव्हा बागेतल्या किडींचं प्रचंड प्रमाणात नियंत्रण होतं. आपल्या बागेमध्ये टेलर बर्डला घरटं करण्यासाठी झुडूपच नाहीये. ही जेव्हा झुडपं तयार होतील किंवा आपण ठेवू आलेली किंवा लावू तर कीड नियंत्रण होतं. त्याला आपण म्हणतो एकात्मिक कीड नियंत्रण, इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. पेस्ट म्हणजे झाडाला खाणारी कीड, आणि तुम्ही जे म्हणाल ते फुलाला खाणारी असते असं नाही. तर किडीचे वेगळे प्रकार आहेत. फुलावरती खाणारी कीड आहे, फुलाच्या मोहराचा दांडा खाणारी कीड आहे म्हणजे तुडतुडा. फुलामधली फुलल्यानंतर काम करणारी कीड आहे त्याला म्हणतात फुलमाशी. ती परागीभवन पण करते खरं म्हणजे, पण ती फुलं पण खाते. दुसरं फुलावरच्या देठावरती वाढणारी बुरशी. तर ह्या बुरशीचे नियंत्रण जर आपल्याला करू शकलो, ज्याला आपण म्हणतो डाउनी मिलेडिओ आणि पावडरी मिलेडिओ. तर पावडरी मिलेडिओ म्हणजे भुरी रोग. त्या भुरी रोगाचं नियंत्रण करण्यासाठी धूर हा एक खूप छान उपाय आहे. आणि सेंट्रिफ्युगल ओपन हा एक दुसरा उपाय आहे. आणि तिसरं वेटेबल सल्फर 80%, ते 20 ग्रॅम 10 लिटरला, त्याचं प्रमाण त्याच्यावर लिहिलेलं असतं. मी ते फवारणं बंद केलं कारण ते फवारल्यानंतर कोळी मरतात. तर मला बागेत कोळी मेलेलं नकोय, त्याच्या आम्ही गंधक फवारत नाही. तर धूर करतो. धूर केल्यानंतर जर तुडतुडा दिसला तर धूर करतो. दिसला नाही म्हणजे तुडतुडा दिसणार कसा, तर आपण झाडाजवळनं गेल्यानंतर आपण छत्री उडून जर झाडाजवळनं गेलो तर त्याच्यावरती तडतड तडतड आवाज येतो. किंवा मोहर फुलला की मोहर फुलल्यानंतर असा एखादा कागद घ्यायचा आणि मोहर हलवायचा की याच्यावरती पडतात किडे. मग ते किडीचं निरीक्षण करून हे फुलकिडे का तुडतुडा आहे हे बघायचं. 1 किंवा 2 तुडतुडे असेल तर लिव्ह इट, पण जास्त असेल तर आपल्याला फवारणी करणं आवश्यक असतं. किंवा पानाच्या वरती तेलकट होतात पानं, त्याला खार पडली म्हणतात. ते असं चाटून बघितलं तर ते गोड असतं. तर तो काहींच्या मते तसं त्या तुडतुड्याचं ड्रॉपिंग आहे. काहींच्या मते मोहरातला जो रस बाहेर येतो पंचर केल्यामुळे ते आहे. अजून मला नक्की कन्फर्म झालं नाहीये, कारण आमच्याकडे चिकटा पडत नाही. फार क्वचित चिकटा पडतो. तर हे चिकटा पंचर झाल्यामुळे पडते एवढं नक्की, आणि पंचर करण्याचं काम तुडतुडा करतो हे पण नक्की. हा मोहराच्या अवस्थेमध्ये असताना असलेली महत्वाची कीड. त्यासोबत झाडावरती जी महत्वाची दुसरी कीड आहे त्याला म्हणतात स्टेम बोरर, भिरूड. तो झाडाच्या खोडाला अंडी घालतो. एक बोटभर असतो आणि त्याचे पावसात भुंगे येतात, मोठे भुंगे असतात, बोटभर भुंगा असतो आणि त्याला असे 2 सोंडा असतात आणि तो खोडामध्ये भोक पाडतो आणि त्यात अंडी घालतो. ती अंडी अशी आळ्या निघून त्या वरती जातात, खोडाच्या गोल गोल वरती जातात आणि झाडाचा अन्नपुरवठा जातो. तर अन्नपुरवठा झाल्यामुळे वरच्या फांद्या मरतात. ह्याला उपाय काय आहे, तर तिथे दिसतं आपल्याला डोळ्याला की त्या खोडातनं भुसा बाहेर आलाय आणि खाली पण भुसा पडलाय. त्याच्यावरती एखादी आपण तार घेऊन आतमधला भुसा काढला आणि तार आतमध्ये फिरवत नेली तर एखाद्या आतल्या आळ्या मरतात. किंवा भुसा काढायचा, एक जनावरांसाठी मोठं इंजेक्शन येतं
सिरिंज. त्या सिरिंज घ्यायची आणि त्याच्यात पेट्रोल भरायचं आणि ते पेट्रोल इंजेक्ट करायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यात चिखल लावायचा. पेट्रोलचा गॅस होतो आणि अळीची त्वचा आग होऊन अळी मरते. काही वेळा त्या भोकामध्ये 4-5 अळ्या असतात. तर खालची अळी मरते, वरची राहते. मग 10 दिवसांनी परत तो तिथून भुसा आला असेल तर परत एकदा ते साफ करायचं, पेट्रोल भरायचं आणि चिखल लावायचा. हे झाडावरती पाऊस कमी झाल्यानंतर होऊ शकतं. तर हे भिरूड हा स्टेम बोरर हा त्रासदायक आहे. त्याचं लक्ष ठेवणं आवश्यक आहे. पण जर त्या बागेमध्ये करवंदाच्या जाळ्या असल्या तर स्टेम बोरर कमी लागतो. करवंदाची जाळी हा आंब्याचा एक मित्र पीक आहे, ज्याच्यावरती अनेक मित्र कीटक राहून आंब्याचं संरक्षण करतात. तसे करवंदाच्या जाळ्या निदान वहीला करवंदाच्या जाळ्या लावायच्या किंवा चांगलं व्यापारी दृष्टिकोनातनं कोकण बोल नावाची करवंदाची जी व्हरायटी आहे ती लावायची आणि 2-4 वर्षांनी त्याची गुटी कलम करून बागेच्या सगळ्या चारी बाजूला त्याची वही म्हणजे कुंपण केलं तर गुरं पण आतमध्ये येत नाहीत आणि त्याच्या वासावरती अनेक प्रकारचे कीटक येतात आणि आंब्याच्या झाडाच्या किडीचं नियंत्रण करतात. जे तो मित्र कीटक आहे. आंब्याच्या सोबत जर आपण आंब्याच्या वयानुसार तिथे सावली किती आहे, ऊन किती आहे याच्याप्रमाणे मल्टिपल क्रॉपिंग केलं तरी कीड कमी होते. आंब्याच्या खाली हळद लावली तर हळदीच्या वासाने कीड कमी होते. म्हणजे आम्हाला जिथे हळद लावली आहे तिथे तुडतुड्याचं प्रमाण खूप नगण्य येतं. हळद आता मोहर जेव्हा येतोय तेव्हा हळद मरते आणि हळद मेल्यानंतर आपण ती जेव्हा खोदून काढतो पानं तिथेच राहतात. आपण बागेत फिरताना त्या पानांवरती पावलामुळे त्याचा चुरगळतात ती आणि आसमंतामध्ये हळदीचा वास येतो. तसे नवीन कीड येत नाही तिथे. म्हणजे धुराने पहिली कीड गेली, त्या धूर करताना ज्या निरगुडी, कडुनिंब असा पाला आपण घालून तसा धूर करू शकतो. किंवा तुमच्या कोकणामध्ये काही भागामध्ये कुचला नावाची वनस्पती असते. कुचला त्याचा मोठा वृक्ष असतो आणि मोठं बी असतं. ते प्रचंड कडू असतं. ते जरी आपण त्याची पेस्ट करून स्प्रे केला आंब्यावर तरी तुडतुडा कमी होतो किंवा बाकीच्या किडी सुद्धा कमी होतात. तर ही जी आहे ही आंब्याच्या फळ येस्तोरची आहे. फळं तयार झाल्यानंतर त्याच्यावर येणारी फळमाशी हा एक गेली 2 वर्ष फार मोठा आंब्याच्या बागायतदारांना भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे. गेल्या वर्षी आंब्याची प्रचंड हानी त्याच्यामुळे झाली. तर पावसाळ्यामध्ये त्याची उत्पत्ती जी असते त्याचे कोष जमिनीमध्ये असतात आणि पावसाळ्यामध्ये ते खूप वेगाने वाढतात. तसे विद्यापीठाचं रेकमेंडेशन असे बागेतल्या गुळवेली काढून टाकायच्या. कारण गुळवेल त्याची होस्ट प्लांट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण गुळवेल ही अतिशय कडू आहे आणि तिचा स्प्रे केला आधी झाडावरती मोहर वास येण्याच्या आधी तरी सुद्धा बऱ्यापैकी किडी कमी होतात. कारण गुळवेलीमध्ये अनेक चांगले गुण पण आहेत. नुसती कडू आहे असं नाही. तर गुळवेलीचं मूळ नाव आहे अमृता. म्हणजे अमृतासारखे गुण असलेली ती आहे. आंब्या झाडावर वाढू द्यायची नाही, नाहीतर त्याच्यावर फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी कमी होते. तर हे गुळवेल आपण स्प्रे करू शकतो. त्याच्यानंतर आणि फळमाशीच्यासाठी जमिनीमध्ये जर नांगरत असू आपण खूप साफ करत असू तर जमिनीतल्या मुंग्यांची वारुळं कमी होतात आणि मुंग्यांची वारुळं कमी झाली की फळमाशी वाढते. कारण मुंग्या जमिनीतले कोश वेगळ्या कीटकांचे कोश खात असतात आणि झाडावरती उंबील जे असतात लाल मुंगळे ते सुद्धा झाडावरची कीड खात असतात आणि मिलीबगचे कॅरियर असतात. लोकरी माव्याचे कॅरियर असतात. असे हल्ली काही आंब्याच्या देठांना मिलीबग लागतो. तर ते पण दोन्ही कामं करतात. लाल मुंगळे किडीचं नियंत्रण करतं आणि मदतही करतं. तसंच आंब्याच्या पानाच्या खालच्या बाजूला एक अळी असते, तिला म्हणतात पानविंचू. आंबा आणि काजू या 2 झाडांवरच्या पानाच्या खाली असते आणि हिरवी रंगाची कीड असते आणि पानाला जशा शिरा असतात तशा तिला शिरा असतात आणि त्याच्यावरती खूप बारीक बारीक कुसं असतात. ती जर टच झाली शरीराला तर 24 तास भयंकर आग होते आणि ती एका प्रकारच्या फुलपाखराची अळी आहे. तर ती पाऊस संपल्यानंतर त्याच्या पानांच्या खाली येते. म्हणजे आता तिचा सीझन आहे तर तिच्याकडे लक्ष ठेवायचं. ती झाडाचं नुकसान नाही करत काही. आपल्याला लागले तर आपल्याला त्रास होतो. आत्ता
अजून एक कीड जी असते ती जाळी तयार करते, जे शरीरातनं दोरा काढते आणि पानं अशी एकत्र बांधते आणि 24% जाळं एकत्र तयार करून आतमध्ये ते क्लोरोफिल खाते. तर त्याला एक सोपा उपाय म्हणजे काठी घ्यायची, त्याला आकडी करायची आणि ते काढायचं, जाळ्या काढायच्या. त्या जाळ्याच्या आतमध्ये पक्षी जाऊ शकत नाही, म्हणून पक्षी त्याला खात नाही. आपण स्प्रे केला तरी आतपर्यंत पोहोचत नाही, जे गोमूत्र आतमध्ये जाणार नाही, कडुनिंब आतमध्ये जाणार नाही, ते जाळीवरती चिटकून बसेल. म्हणून मग त्याला आपल्याला जाळी काढायची, एक लांब काठ्या करायच्या, 2-4 माणसं घ्यायची आणि ते जाळ्या काढून टाकायच्या. त्याचा सीझन असतो, त्या सीझन नंतर त्या जाळ्या होत नाहीत आणि पक्षी तिथे बागेमध्ये येऊन तुमच्या आळ्या खाऊन टाकतात, जर जाळं गेलं असेल तर. तर ह्या आंब्याच्या झाडावरती असणाऱ्या एक महत्वाच्या किडीत विद्यापीठात एक पुस्तक आहे, छान पुस्तक आहे, आंब्याचे रोग आणि कीड, कोकण कृषी विद्यापीठाचं आहे. छोटीशी पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 300 प्रकारच्या किडी आहेत आंब्या झाडावर. तर आणि रोग मुख्यतः 2, करपा आणि गाठमाशी. म्हणजे झाडावरती पानांवरती फोडं देवी आल्यासारखे फोड येतात आणि ते पावसाळ्यामध्ये माशी 2 पापुद्र्यांच्या मध्ये अंडी घालते आणि ती अंडी उभून ते फुटून बाहेर गेल्यानंतर आपल्याला ते दिसतं की अरे इथे फोड आलेत आणि ते नीट बघितलं तर ते फोड फुटलेले असतात. तर हे पानांचं नुकसान होतं. आपण त्याच्यावर विशेष काही नियंत्रण करू शकत नाही. रिपलंट बागेमध्ये काही लावलं असेल तर ती कीड कमी येते. या आंब्याच्या महत्वाच्या किडी आहेत. तर त्याला सोपा उपाय जो आहे तो बायोडायव्हर्सिटी असणं, पक्षी वाढवणं, बागेमध्ये धूर करणं आणि तणांचं नियंत्रण करणं. डिविडिंग नाही करायचं आणि नांगरायचं नाही. नांगरलं की मुंग्या मुंगळे कमी होतात. ठीक आहे. आता रोग जे आहेत, तो रोग जो आहे तो मुख्य जो आहे मोहरावरचा येणारा, त्याला आपण म्हणतो भुरी रोग. तो भुरी रोग मगाशी मी सांगितलं तसं धूर केल्याने कमी होतो, त्याच्यावरती गंधकाचा स्प्रे केल्याने कमी होतो. बागेमध्ये आंब्याच्या झाडावर पावसाळ्याच्या काळामध्ये, आता यावर्षी नाही करता येणार, कागदाच्या पुड्या करायच्या आणि त्याच्यात खडे मीठ घ्यायचं, समुद्राचं मीठ असतं ते, आणि ही जी बेचकी इथे ठेवून द्यायचं पुडी. ते मीठ जे आहे ते विरघळतं आणि खाली येतं. मग खोडावरच्या डिंक्यापासून सगळे रोग कमी होतात आणि वाळवीवरती चढत नाही. तुम्हाला वाळवीची जी भीती वाटते ती वाळवी चढत नाही. आणि गोव्यामध्येही प्रॅक्टिस आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या मिठामुळे आंब्याला चव आणि रंग चांगला येतो आणि मिठाचा सॉल्ट स्ट्रेस आला पानांवरती तर ते मगाशी जसं सांगितलं की जास्त मीठ झालं तर पानं जळतात, पण योग्य असेल तर तसा गार पाण्याचा स्प्रे सुद्धा ताण देतो आंब्याला. बाहेरच्या देशामध्ये आंब्याला छत्री करतात पूर्ण प्लॅस्टिकची, थायलंडमध्ये वगैरे करतात आणि त्याच्यामध्ये धूर करतात, त्याचे ताण येतो आणि त्याच्यामुळे मोहर लवकर येतो आणि कीड कमी होते ताण झाल्यावर धुरामुळे. तर धूर हा एक महत्वाचा कीड नियंत्रण करण्याचा एक साधन आहे आणि ते जर जेव्हा दव पडत असतं, हवेमध्ये दव असतं म्हणजे पागोळ्या पडतायत, तेव्हा धूर वरती जात नाही, आडवा पसरतो आणि आडवा पसरल्यानंतर बागेमधले किडीचं प्रचंड प्रमाणामध्ये ते मायग्रेशन होतं आणि ते शेतातल्या किडी निघून जातात. हा अनुभव घेता येईल सगळ्यांना, खूप अवघड नाहीये. फक्त थंडीमध्ये पहाटे उठणं थोडंसं अवघड आहे. बाकी काय आता थोडस अडचण नाहीये तेवढीशी. तर आंब्याला स्वतःला जाणीव आहे की आपल्याला वाढायचंय. त्याच्या आंब्याला फक्त संतुलन घालवलं आपण, एक बासुंदी जास्त पेली की आजारी पडणार, तसं ते तिथे खत जास्त घातलं तर झाड आजारी पडणार. मग फॉलियर स्प्रे मधनं आपण त्याला देऊ शकतो का, तर देऊ शकतो. तर किती द्यायचे, तर 2 ते 4% पेक्षा जास्त नाही. आंब्यामध्ये एक प्रॅक्टिस पण आहे की आंब्याची कधी कधी मोहरामध्ये फॉल्स प्रेग्नन्सी होते आणि स्ट्रेस झाला की आंब्याची फळं गळतात. तसे आंब्याचं फळ कणी एवढं झाल्यानंतर त्याच्यात प्लॅनोफिक्स नावाचं एक संजीवक आहे, ते ऑर्गॅनिक आहे, त्याला मान्यता आहे. तर ते प्लॅनोफिक्स प्रत्येक कंपनीचं प्लॅनोफिक्स प्रमाण वेगवेगळं असतं. त्याच्यात लिफलेट येतं
आणि ते संजीवक आहे, म्हणजे पीपीएम मध्ये फवारायचं असतं. तर ते फवारताना सिरिंजने मोजून घ्यायचं. मला वाटतं 2.5 ml 10 लिटरला वगैरे काहीतरी आहे. कारण प्लॅनोफिक्स मिरचीला पण आहे, सफरचंदाला पण आहे, आंब्याला पण आहे. हे फुलगळ थांबवणारं संजीवक आहे. मग त्याच्यावेळी त्या आंब्याला फायदा होतो. 2 वेळा फवारणी करतात. एकदा कणी एवढं असताना आणि दुसरं लिंबा एवढं असताना, की आंब्याची फळगळ होत नाही. आणि खाली पाणी दिलं पाहिजे. काळ्या जमिनीत कमी आणि कोकणातल्या चढ उताराच्या जमिनीमध्ये जास्त. कारण लाल निचऱ्याची माती निचऱ्याची असते. तर तिथे 100 लिटर पाणी. जे इस्रायल मधले जे जगातले कमर्शियल आंबे आहेत ते सगळे इरिगेटेड आहेत. आणि विद्यापीठामध्ये त्याचं प्रशिक्षण असतं. तुम्हाला संधी मिळाली तर जा. एक गट आम्ही जातोय आता. एक आपल्यातले पण काही लोक असतील असं वाटतंय. तर 25 जणांची बॅच असते. ते 25 जणांची बॅच असेल तर ते वर्ग घेतात. अजून काही याच्याबद्दल काही शंका? काका ते प्लॅनोफिक्स तुम्ही म्हटलं ना, म्हणजे त्यात काय असतं नक्की घटक काय असतं? इंडोलिक ऍसिडिक ऍसिड असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये. बरं. तर ते प्लॅनोफिक्स या ब्रँड नेमनीच मिळतं. NaA नॅफ्थलिक ऍसिडिक ऍसिड. हा. तर ते फक्त दुधारी शस्त्र आहे, प्लॅनोफिक्स आहे. जास्त झालं तर ते फळगळ होईल आणि कमी झालं तर काही उपयोग नाही होणार. तर जे दिले ते सिरीज मध्ये, आणि आपल्या माणसांच्या हातात द्यायचं नाही. कारण माणसं एक बुचाच्या ऐवजी 2 बुचं घालतील. त्यांचा हिशोब बुचाचा असतो. तसं झालं तर गडबड होईल. आणि त्याला ऑर्गॅनिक दुसरी काही पद्धत आहे का, जर प्लॅनोफिक्स नाही वापरायचं झालं तर? हो, गोमूत्र. ताजं गोमूत्र पाहिजे. म्हणजे ताजं गोमूत्र पारदर्शक असतं. त्याच्यामध्ये बुरशीनाशक आणि संजीवक दोन्ही असतात. मुळामध्ये जर तापमानातले बदल नसतील तरी फवारायला लागत नाही. मुळामध्ये काही वेळा आंब्यामध्ये ज्या मी सांगितलं जसं मोहराची दांडी आहे त्याच्यामध्ये 4,000 फुलं असतात. त्यातली हापूसमध्ये 14% संयुक्तिक फुलं असतात, त्याला फळ धरू शकतं. तर ती 14च्या 14 जर धरली टक्के, म्हणजे 3,000मध्ये 14%, म्हणजे 1,000मध्ये 140 समजा धरली फळं, तर मोहर गळून तुटून जाईल. तसे झाडाची स्वतःची रचना जास्तीत जास्त 5 फळं. काही ठिकाणी झाडाची हेल्थ चांगली असते तर मी 22 पर्यंत फळं बघितली आहेत. पण जेव्हा जास्त फळं येतात तेव्हा 1 नंबर 2 नंबर कमी होतात. आपल्याला बाजारामध्ये विकायचं असेल तर A+A, B, C करायचं नाहीये. 150 ग्रॅमच्या खाली फळ गेलं तर लोक घेत नाहीत. तर 200, 250 आणि 300. सगळ्यात चांगला आंबा जो असतो हापूस चवीला, तो 250 ग्रॅमचा असतो. त्याच्यावर मोठा आंबा झाला तर त्याची चव तेवढी चांगली येत नाही. आणि पाणी देणं, पाणी दिलं की फळगळ थांबते. पण ते पाणी एप्रिलमध्ये बंद झालं पाहिजे. जे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं दर 10 दिवसाला तुम्ही पाणी दिलं 100 लिटर तर फळं मोठी होतात, फळगळ कमी होते आणि झाडावरचा ताण कमी होतो. ठिबक सिंचन असेल तर चालू ठेवलं तर चालेल का? ठिबक सिंचनाचा प्रॉब्लेम काय होतो की काळ्या जमिनीमध्ये ठिबक सिंचनाचं पाणी असं पसरतं आणि ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा जास्त होतो तिथे असा काकडीसारखा पाण्याचा थेंब ब्लॉक तयार होतो आणि मुळं सगळीकडे आहेत. झाडाची कॅनपी समजा या बाजूला 10 फूट आणि या बाजूला 10 फूट आहे, तर सगळ्या क्षेत्रामध्ये मुळं पसरलेत आणि तिथे पसरलेल्या मुळांमध्ये आपण 2च ठिकाणी ठिबक दिलं तर झाडाची ताकद, झाड मुळं तिथे डेव्हलप करायचा प्रयत्न करतं आणि मुळं डेव्हलप होईस तर पाऊस येतो. तसे झाडाची उत्पन्नामुळे वाढ होण्याची जी घट होते, त्याचे झाड मोठं झालं असेल त्याच्या खाली आपल्याला मायक्रो स्प्रिंकलर लावायचे. हे 2 अर्धे लावले हे काम होतं. आणि जेव्हा आपण मायक्रो स्प्रिंकलर सारखे इफेक्टिव्ह इरिगेशन सिस्टीम लावतो तेव्हा त्या इरिगेशन सिस्टीम मधनं आपण कॅल्क्युलेटेड वॉटर देऊ शकतो, म्हणजे पाणी देऊ शकतो. आपल्याला जर 100 लिटर पाणी द्यायचे किंवा 50च द्यायचे
तो स्प्रिंकर आहे मायक्रो स्प्रिंकर आहे 40 लिटरचा. मला 50 लिटर द्यायचं म्हणजे मग 40 लिटर तासाला आपण 1.25 तास देऊ, हे पाणी होईल. आणि जर पाणी नसेल तर चिपळूणच्या जोगळेकरांनी डिफ्युजर नावाचा एक प्रकार खूप जुना येतो. तर डिफ्युजर 6 ते 8 डिफ्युजर लावायचे. 4 लिटरचा डिफ्युजर असतो आणि आंब्याच्या बागेमध्ये 3 फूट बाय 3 फूट बाय 10 फूट असा खड्डा खोदायचा. त्याच्यात पॉलिथिन टाकायचं पावसामध्ये, त्यात पाणी जमा होतं. त्याला म्हणतात जलकुंभ. त्या जलकुंभाचा मी उद्या आपल्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये टाकतो. त्या जलकुंभामध्ये साधारण 3000 लिटर पाणी जमा होतं. 3 घनमीटरचा तयार होतं, म्हणजे 3000 लिटर पाणी जमा होतं. ते आपल्याला 50-50 लिटर जरी दिलं एका झाडाला तर आपल्याला 3 महिने द्यायचंय. म्हणजे साधारण 100 ते 150 लिटर पाणी एका झाडाला एका महिन्याला लागेल. या हिशोबाने जर आपल्याला 200 लिटर पकडू आपण डोक्यावरनं पाणी, 200 लिटर एका झाडाला, असे 3 महिने म्हणजे 600 लिटर, तिथे 3000 लिटर पाणी जमा होतं. 1000 मिलीमीटर पाऊस पडला तर नक्की जमा होतं सगळं. आणि मग ते पाणी उचलून आपण त्या डिफ्युजरमध्ये टाकलं. 4 लिटरचा एक डिफ्युजर असतो, त्यात टाकलं की डायरेक्ट रूट झोनला, सब सरफेस इरिगेशन मेथड असते, डायरेक्ट रूट झोनला मिळतं. आणि त्याच्याबरोबर त्या पाण्यामध्ये जर आपण पाणी घालताना त्याच्यामध्ये 10 लिटरला 1 लिटर गोमूत्र घातलं तर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट सुद्धा व्यवस्थित होते. तर हे जलकुंभ हे खूप चांगला उपाय आहे डोंगरातल्या बागांना. आणि जर आधुनिक शेत पद्धती तुमच्याकडे करता आली तर फारच छान, की तिथे मायक्रो स्प्रिंकलर लावायचे आणि रूट झोन भिजला पाहिजे. जेवढी जमीन सावली पडते तेवढा सगळा भाग भिजला पाहिजे. विद्यापीठामध्ये त्याच्यावरती ड्रीपवरती काम करून प्रयत्न झाले आणि त्याचे रिझल्ट पण खूप आहेत. त्यांनी पाऊस थांबला की 5-5 लिटर दोन्ही बाजूला पाणी देतात. आणि त्याच्यामध्ये पाण्यामुळे त्यांच्याकडे हापूस आंब्याची जी संयुक्तिक फुले 14% ती 57% गेली. आणि एवढे आंबे लागले की आंबे द्राक्षाचे मणी जसे काढायला लागतात तसे आंब्याचे काही छोटे आंबे काढून टाकायला लागले त्यांना. पण त्यांची आंब्याची बाग एक 15 ते 20 फूट उंच आहे, त्याच्यात त्यांना ते करणं शक्य होतं. आपल्या आंब्याची बाग जर 30 फूट उंच असेल तर आपल्याला ते शक्य होत नाही. त्याच्या आंब्याच्या बागेची उंची कमी करणं आणि रुंदी वाढवणं हे सुद्धा कीड आणि रोग नियंत्रणाचं एक प्रभावी माध्यम आहे. या सगळ्या पानांवर ऊन मिळालं. ऊन हा आपला सगळ्यात मोठी ताकद ऊन आहे. तर ऊन हा बुरशीनाशक आणि कीड नियंत्रणासाठी बहुतेक कीड सगळी पानाच्या खाली लपते, कारण त्याला ऊन नकोय. त्याचे आपल्याला जर ऊन बागेत व्यवस्थित आलं तर आपले कीड आणि रोग तुलनात्मक खूप कमी होतात. नमस्कार. हा मी अंबोरी बोलतो. बोला. मला ते आंब्याच्या बागेमध्ये आपण कुंपण सांगितलं याचं करवंदाचं. तर ते करवंदाचं नाव काय सांगितलं आपण जरा कोकण रिपीट करता बोल्ड. प्लीज? कोकण बोल्ड. कोकण बोल्ड. बोल्ड ते बोल्ड. मोठ्या जांभळावरले करवंद आहे. अच्छा अच्छा. हा, आपली करवंद बारक्याशा बारीक आहे. सुपारी एवढे असतात. हम्म. हे छोट्या लिंबा एवढं होतं. अच्छा अच्छा. तशी कलमं मिळतात विद्यापीठामध्ये. बर. म्हणजे संरक्षणही होतं आणि उत्पन्नही मिळतं आणि मित्रकीटकही वाढतात. थँक्यू. सर, इनोराचं प्लांट ग्रो येतंय मोहराच्यासाठी वाढीसाठी आणि फळगळ कमी होण्यासाठी. हा, त्याच्यामध्ये पण तोच घटक असतात ना. इनोरा ब्रँडेड कंपनी आणि चांगली कंपनी आहे. तुम्ही गटार टाका ते काय आहे ते आणि कुठे मिळते म्हणजे लोक घेतील ते. हो हो हो, म्हणजे प्लॅनोफिक्स म्हणजे ते प्लांट ग्रो ही त्यांचं आहे सबस्टिट्यूट प्रॉडक्ट त्यांचे ऑर्गॅनिक आहेत. इनोरा ऑर्गॅनिकच बनवते हा, आणि त्यांचं रेप्युटेशन चांगलं आहे. ते उगाच काही त्यात मिक्सअप करणार नाहीत. सर, मी अतुल चाकर बोलतोय मंडणगडवरून. माझ्या आंब्याच्या बागेमध्ये पानाला खालच्या बाजूला गोल गोल गोळे गोळे येतात. ते पानाला कशामुळे गोलगोल येतात आणि येतं ना. त्याचं कसं नियंत्रण करायचं? मी सांगितलं ना, मिलीबग म्हणतात त्याला. हा, नाही गाठमाशी. ओके. छोटे 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 मोहरीचे ठिपके असतात. मोहरी एवढे ठिपके येतात पानांवर
आणि ते चॉकलेटी हो काळपट होतात. हं. हो त्याच्या नियंत्रणाचा काय उपाय आहे? बागेमध्ये वेगळी झाडं वाढवणे आणि पक्षी वाढवणे. ओके. कारण आपल्याला दिसत ते पावसाळ्यामध्ये येतात आणि आपण पावसामध्ये तिथे कुठलंही औषध फवारू शकत नाही. आणि ती जी माशी असते हा ती पानाच्या मध्ये 2 पापुद्रे असतात, वरचा आणि खालचा. त्याच्यामध्ये ती अंडी घालते हा आणि मग त्या अंड्यातनं ती अळी ओके. वाढते आणि आपल्याला फोड दिसत ती अंडी उबून ती बाहेर गेलेली असते. हा हा ओके. थँक्यू. सर आशुतोष जाधव बोलतोय. हं. सर वॉटर मॅनेजमेंट बद्दल जर तुम्ही सांगितलं होतं जानेवारी टू मार्च, तर साधारण तरी एका झाडाला किती लिटर पाणी भेटलं पाहिजे 3 महिन्यात? जमिनीचा प्रकार जो आहे, हा. काळी जमीन असेल तर पाणी 10 दिवसांनी 15 दिवसांनी पण चालेल. पण लाल ओके. निसरडी जमीन असेल आणि चढ उताराची जमीन असेल तर साधारण 10 दिवसाला 100 लिटर पाणी पाहिजे. चांगलं वाढ 10 असेल 10 वर्षाचं झाड तर. आणि ते सुद्धा आपल्याकडे जे थर्मामीटर असेल त्या किंवा आपल्याला वेदर स्टेशन सांगतं की उष्णतेची लाट आहे. मग तेव्हा आपल्याला पाणी दिलं पाहिजे ओके. किंवा थंडीची लाट आली तरी पाणी दिलं पाहिजे. कारण थंडी जर वाढली तरी मोहराचे गळ होऊ शकते. ओके. ओके. कारण बॅक्टेरियल डेव्हलपमेंट थंडी वाढली की बॅक्टेरियल डेव्हलपमेंट कमी झाली. कारण माती उबदार नसेल तर बॅक्टेरियल डेव्हलपमेंट होत नाही, म्हणजे अन्नपुरवठा कमी होतो. ओके. थँक्यू सर. तर ते चारोळ्यांचं झाड म्हणजे मित्र झाड आहे का आंब्याचं? कशाचं? चारोळी. चारोळीचं मित्र झाड असं नाही म्हणता येत. कामाचं बघून आपल्या कुठल्याही झाड आंब्याच्या पेक्षा कमी उंचीचं पाहिजे. कारण आंब्याचा मित्र कीटक झाड म्हणून आपण लावलं आणि आंब्याची सावली झाली तर ते नाही काम करणार. कारण प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होईल. दक्षिणेला चालेल, पश्चिमेला चालेल, कारण तिकडनं तीव्र ऊन नकोय आंब्याला. जे झाडावरती दुष्परिणाम होतो तीव्र उन्हाचा. फळगळ विशेषतः जास्त होऊ शकते. तर चारोळी आंब्यासारखंच वाढणारं झाड आहे आणि ते फळं गोळा करून त्याचं डिमांड खूप आहे, पण लेबर ओरिएंटेड आहे. कारण त्याच्यामध्ये काळ्या एवढी चारोळी निघणार आणि ते फळ एवढं असतं ते खाता येतं, गोड असतं, पक्षी ते घेऊन जातात. हा विचारा. सर, गौरी काळे. हम्म. हा सर, मग मित्र झाडं कुंपणाला लावण्यासारखी कोणत्या हे आहेत? कोणती झाडं? सांगितलं ना तुम्हाला मी आता. करवंदीच्या जाळ्या सांगितल्या हा हा आणि तुमची जागा किती याच्याप्रमाणे हा तिथे बागेमध्ये खत करता येईल. असं कुड्याचं झाड लावता येईल पूर्वेला आणि उत्तरेला. आणि पश्चिमेला कोकणात असेल तर कुचला, करंज, की ज्याच्या पालाचा कडू वास आहे. कडुनिंब कोकणात तेवढा वाढत नाही. अच्छा. पण बकांडनिंब वाढतो. बकांडनिंब. आणि देशावरती इथे कदंब लावता येईल तुम्हाला. कदंब खूप उपयोगी पडतो, कारण कदंबाला जुलैमध्ये फुलं येतात आणि त्याच्यावरती मधमाशांचं पोषण चांगलं होतं. आपल्याला आंब्याच्या बागेमध्ये शक्यतो उभी वाढणारी आणि सदाहरित झाडं लावायची आहेत, ज्याचा उपयोग औषध म्हणून होईल किंवा जळ म्हणून होईल. फणस चालेल, फणसाची झाडं चालतील. तसं लाकूडही चांगलं आहे, वासही चांगला आहे आणि फळातनं उत्पन्नही चांगलं आहे. म्हणजे कीटकांना आकर्षित करणारी अशी झाडं. कुठलंही वासाचं झाड असतं ते कीटकांना आकर्षित करतं. मुळात वास नसेल तरी कीटकांना आकर्षित करतं. कारण कीटक जे आहेत ना, आपल्याला मित्र कीटकांना आकर्षित करायचे, कीटकांना नाही, किडीला नाही. तर मित्र कीटक जे आहेत ते एक पूर्वीचा आपल्या पूर्वजांचा एक मंत्र आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. तर बागेमध्ये सुगंध निर्माण झाला की वेगळ्या प्रकारचे मित्र कीटक येतात. आणि आंब्याचं परागीभवन करणारी जी गांगड माशी आहे ती सडलेल्या घटकांवर येते. त्याचे दोन्ही आपल्याला आवश्यक असतं. त्या काळामध्ये खराब काहीतरी माश्या येतील असं, आणि इतर वेळेस सुगंध.
आणि आंब्याला स्वतःला सुगंध आहे फुलांना, तो पण कीटकांना आकर्षित करण्याकरताच आहे. बफर झोन म्हणून फणस जर लावला तर चारी बाजूने कुंपण घेतलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. 100% होतो. हम्म. कारण याच्या पुढचे जे मागच्याच मीटिंग ह्याला मी सांगितलं की याच्या पुढच्या काळामध्ये आंब्याचा मोहर येताना आर्द्रता खूप कमी होते आणि आर्द्रता वाढवण्यासाठी एकमेव उपाय जो आहे तो म्हणजे झाडांचं रेस्पिरेशन, म्हणजे झाडांचा श्वासोश्वास. त्यातनं बागेची आर्द्रता वाढली पाहिजे. आणि आपल्या बागेमध्ये आत्ता सकाळी गेलं तर पानावरनं खाली पाणी ठिबकलं पाहिजे, म्हणजे पाकळ्या पडल्या पाहिजेत किंवा पानं ओलसर झालेली चकाकली पाहिजे सूर्यप्रकाशात. ते बफर झोनमध्ये झाडं लावून 100% होतं. बफर झोनात फणसाचं कुठली जात लावावी? कुठली बी पासून लावायची. जितके जवळ लावू तितकं ते उभं वाढेल. आणि लांब लांब लावलं तर त्यातनं फणस मिळतील. लाकूड म्हणून मला लावायचं असेल आणि सावली म्हणून असेल तर 20-20 फुटावर ते 2-2 आठवड्या लावायच्या ताज्या. शक्यतो जागेवरती रोप लावायचं. आणि आता प्रभू देसाईंच्याकडे 70-80 प्रकारचे फणस मिळतात, त्यातलं तुम्ही निवडू शकता. म्हणजे आता मला लावायचं झालं नवीन तर मी विचार करीन की व्हिएतनाम आर्ली नावाची व्हरायटी आहे, त्याला 1.5-2 वर्षात फणस लागतात आणि 10 वर्षांनी झाड 10-15 वर्षांनी झाड संपतं. मग 2 आपल्या साध्या फणसांच्या मध्ये ते व्हिएतनाम आर्ली लावीन. ते व्हिएतनाम आर्लीची फळ 2 वर्षात मला मिळायला सुरुवात होईल आणि आपल्या झाडाला 6-7 वर्षांनी फळं येतील, तोपर्यंत हे झाड लहान होईल, तेव्हा आपण काढायचं. आणि फणसाचे गरे, वेगळ्या प्रकारचे रंगाचे गरे असलेली झाडं मिळतात. आणि आता सो कॉल्ड मधुमेह कमी करण्यासाठी कच्च्या फणसाचे पावडर आणि 2020 मध्ये असं डिक्लेअर झालं की फ्युचर फ्रूट इट्स जॅकफ्रूट, कारण त्याच्याकडे मासा एवढी ताकद आहे. त्याच्यामुळे मासाऐवजी आपण म्हणजे मटणापेक्षा जास्त ताकद फणसामध्ये, आणि तशी जे पावडर केली कच्ची तर ती मधुमेहाचं नियंत्रण करते. आणि आता सगळ्याच फणसाच्या सगळ्या भागांचं वेगळे उपयोग होतात. आपल्याला अडचण काय आहे की आपलं आता विभक्त कुटुंब झाल्यामुळे घरात 2 माणसं किंवा 3 माणसं असतात आणि तो फणस कापायचा कोणी हे स्किल आपल्याकडे नाही. त्याच्या घरी कोणी फणस घेत नाही. अजून काही वर्ष वटसावित्री चालेल तोपर्यंत फणस विकला जाईल. काही दिवसांनी वटसावित्री पण बंद होणार, त्या फणसाला गिऱ्हाईक कोणी नसणार. तर हे फणस एक उदाहरण झालं. आपल्याला रामफळ करू शकतो आपण तिथे, पण रामफळाला सावली थोडीशी कमी असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मामफळ म्हणून एक असतं, ते करू शकतो. ओलावा जर चांगला असेल तर तुम्ही स्टार फ्रूट करू शकता, कमरक किंवा जाम करू शकता. वेगळे वेगळे जामने सुद्धा फरक पडू शकतो. आणि प्रयत्न हा करा की तुम्ही एकट्याने लावू नका, नाहीतर दुनियाभरचे सगळे सोर तुमच्याकडे येतील. शेजारच्याला पण उद्युक्त करा, अरे मीच आणतो कलम तुला, तर हे कलम आणले लाव, म्हणजे डायरेक्ट आपल्यापर्यंत कोणी येणार नाही. म्हणजे वटवाघळ पण आणि माणसं पण दोन्ही. सर पाण्यावरती अजून एक प्रश्न होता. 70% फळ तयार झाल्यानंतर पाणी बंद करायला पाहिजे का? बंद करायचं. म्हणून मी एप्रिलमध्ये पाणी बंद करायला सांगितलं. ठीक. देवगडमध्ये त्याच्या लवकर, म्हणजे आपला आंबा पिकतो जेव्हा त्याच्या आधी 1 ते 1.5 महिना बंद करायचं. ओके. जे तारीख सांगणं चुकीचं आहे, म्हणून मी आंबा पिकायच्या आधी 1 ते 1.5 महिना. पाणी जर जास्त झालं तर आंबा उशिरा पिकतो आणि काही वेळा साका पण होतो. सर पाणी कधी बंद करायचं आणि मोहर किती आल्यावर द्यायचं? मोहर आल्यानंतर मोहरामध्ये प्रचंड अन्नाची गरज असते आणि जमीन जर कोरडी असेल तर अन्न पुरवठा होत नाही. तसे जमीन ओलसर करणं हे मोहराचे डोळे फुटले. आता पालेमोहर जास्त आहे यावर्षी, तर मोहराचा वास सुटायला लागला. त्याच्या आधी मोहराचे डोळे फुटले की पाणी द्यायला सुरुवात करायची. आणि तुमचा आंबा पिकतो जेव्हा, समजा तुमचा आंबा 20 मेला पिकतोय, तर आपण
1 एप्रिलला पाणी बंद करायचं. आणि जर तो मे पहिल्यांदाच पिकतोय तर 15 मार्चला बंद करायचं. ओके. ओके. आणि सर अजून एक विचारायचं होतं, हे पाणी द्यायच्या वेळेस आपण त्यासोबत फ्रेश पाण्यासोबत तुम्ही न्यूट्रिएंट देऊ इज शकता इट ना. गुड और जीवामृत देऊ शकता, ओके गोमूत्र देऊ शकता. जमिनीमध्ये ओके डायल्यूट करून आपण कुठलेही घटक, अन्न घटक देऊ शकतो. आणि त्याचे गोमूत्र रिझल्ट जर देत 2 असेल रिझल्ट असतात. साधारण तरी 20 ओके 2 रिझल्ट असतात. एक रिझल्ट असतो फळांवरती दिसतो आणि दुसरा रिझल्ट असतो झाडाच्या पोषणावर दिसतो. त्यात झाड एक्झॉस्ट होतं. म्हणजे समजा मला एखाद्या झाडाला 10 पेटी ओके माल आला. मालच म्हणतात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणून मी माल म्हटलं, की 10 पेटी निघाल्या. 10 पेटी म्हणजे 5 डझनाची पेटी असेल समजा. तर 50 डझन म्हणजे साधारणपणे एका डझनात 1 किलोमध्ये 3-4 फळं बसतात. म्हणजे तेवढी फळं जर माझी बाहेर ओके गेली, जे झाडाची ताकद बाहेर गेली, ती भरून कशी निघेल? म्हणून झाड 1 वर्ष आड येतं. जर आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंट व्यवस्थित केली तर त्याला फळं दरवर्षी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओके सर. आणि हे जे गोमूत्राचं प्रमाण आहे आता साधारण तरी माझे 4 झाडं ml जे आहेत ते 4 20 ml वर्ष 4 प्लस ml आहेत. 4 ml पर लिटर. ओके जास्त आलं तर पानं जळतील. ओके सर ओके आंब्यामध्ये साखा तयार होऊ नये म्हणून काय करायचं? आंबा नॉर्मली साखा जो होतो तो रासायनिक खत घातला असेल आणि पाण्याचा निचरा नसेल तर साखा होतो. आंबा काढण्याची वेळ जी आहे ती 12 आणे आंबा काढला तर साखा होत नाही. 12 आणे म्हणजे हा मग घेतलाय मी आणि इथे आंबा आहे आणि मग त्या मग मध्ये आंबा बुडवायचा मी प्रयत्न केला आणि देठ वरती गेलं तर आंबा तयार नाही झाला. त्याला म्हणतात आंब्याचं विशिष्ट गुरुत्व, ते बदलतं. गोडवा सुरू झाला की आंबा बुडतो. तर ओके. तो आंबा जो बुडणार असेल तो 12 आणे, तो आंबा काढला तर साखरेचं प्रमाण नगण्य असतं. आणि झाडावर पाड लागून आंबा काढला हम्म. तर साखरेचं प्रमाण जास्त असतं. ओके. तसे विद्यापीठाची प्रॅक्टिस आहे ते 12, 14 आणि 16. आता नवीन यंत्रणा येते की जे तुम्ही फळ बाहेरनं बघून साखर आतमध्ये आहे की नाही कळू शकेल तुम्हाला. ठीक आहे. किती वाजलेत? पण तो साका होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची विषय? चाका हे काय माहितीये का, हापूस आंब्याची विकृती आहे. आणि मुळामध्ये माझा अभ्यास असा म्हणतो की हापूस आंबा म्हातारा आहे. म्हणजे माझ्या बागेतलं 1 वर्षाचं कलम जरी असलं तरी ती जी आई आहे त्या कलमाची काडी ती पहिलं कलम झाले तिथपासूनची आहे. म्हणजे माझ्याकडचं 1 वर्षाचं कलम म्हणजे 100 वर्षाचं झाड आहे. तसे म्हातारं झाल्यामुळे त्याला हवामानात बदल झाला की तो लगेच आजारी पडतो. त्या तुलनेमध्ये रत्नाला नाहीये, सिंधूला त्याच्याहून नाहीये. आंब्याच्या नवीन जाती जेव्हा येतात क्रॉसब्रीड करून तयार केलेल्या, त्याच्यावर हे समस्या नाही आहेत कारण तो तरुण आहे. म्हणजे हापूस आंब्याची परागीभवनाची पण समस्या आहे. त्याच्या विद्यापीठाला सांगतं की हापूस आंब्याच्या बरोबर दुसऱ्या व्हरायटी पण लावा कारण त्याचे पोलन सक्षम नाही आहेत. सर ते 12 आण्याचं एकदा परत सांगाल? हो सांगतो. आता वाजले किती? आता 6:57. ओके. असा मी पाण्याचा मग घेतला 1 लिटरचा. ओके. हा हा. त्याच्यात पाणी भरलं हम्म. आणि हे फळ लोंबतंय. अच्छा. हे फळ आहे. हा. हे फळ आहे हा. आणि मी हे इथे फळ आहे. मी असा हम्म. मग वरती नेला ओके. आणि ते फळ बुडलं तर बर. काढायचं आणि मी काढायचं. ओके. हा आणि हा. हे वरती नेत गेलो आणि हे फांदी पण वरती गेली तर नाही काढायचं. ओके. ओके. म्हणजे हे प्रत्यक्ष तुम्ही एखादं फळ काढूनही बघू शकता. अच्छा. हा. करायला पाहिजे या ते वेळेला फळ ते. कशाला वाया घालवायचं म्हणून मी असं मग सांगितलं ठीक आहे. की तसा अनुभवी माणूस असतो. हो. त्या अनुभवी माणसाला 2-3 सिम्पटम्स असतात. एक म्हणजे फळाचा रंग बदलतो.
हो दुसरं आंब्याचं हे असं असतं खांदा हा ते देठ असं आत जातं. असा होतो. हा 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 ओके तर असा झाला की काढायचा आणि पूर्ण असा जेव्हा होतो हा तेव्हा तो सोळाने तयार सोळाने खाली पडतो. ओके म्हणजे झाडाला आंबे तयार झाले बघण्याची 3 पद्धती असतात. ओके एक म्हणजे फळ पाण्यात बुडतं का, हो दुसरं पक्ष्याने खाल्लं का, हो आणि तिसरं झाडावरनं पिकून खाली पडलं का. बर हं? झाडावरनं पिकून पडणं म्हणजे तुम्हाला लांबच्या बाजारात पाठवायला थोडी अडचण येऊ शकते, अडचण कारण ते लवकर लवकर पिकतं. पिकतं, लवकर हं. पिकतं. हो हो चालेल. अजून काही प्रश्न आहेत? हे नव्हतं माहिती, हे फार छान सांगितलं तुम्ही. आणि सर एक विचारायचं होतं की हा तुम्ही जे सांगितलं की काळ्या मातीसाठी जर असेल तर ते हं. 10 दिवसांनी पाणी द्यायचं हो आणि जर दुसरी लाल किंवा थोडीशी अशी खडकाळ असेल म्हणजे मुरमाड असेल तर त्याला किती दिवसांनी द्यायचं? 7 दिवसाने. 7. हा बर पण आता सर माझ्याकडे प्रॉब्लेम असा आहे की मी सगळीकडे ड्रीप केलीये, मग कसं करूया? ड्रीप काढायचं आणि त्याच नळ्यांवरती मायक्रो स्प्रिंकलर बसवता येतात. ओके चालेल. त्याला फक्त तुम्हाला सेक्शन करायला लागतील, कारण ड्रीप मध्ये 4 लिटर पाणी असेल आणि 4 ड्रीप असेल तर म्हणजे 18 लिटर पाणी पडतं. हा हा मग जस्ट मायक्रो स्प्रिंकलर जेव्हा लावतो त्याला प्रेशर लागतं. हो तुम्ही त्याच्याने ठिबक बसून घेतलं त्याला विचारा हा आणि त्या नळ्याकडून त्याला मायक्रो ट्यूब लावून मायक्रो बर स्प्रिंकलर बसवता येतो. बर चालेल चालेल. नळी बदलायला लागत नाही. बर बर कारण मी माझ्या जवळजवळ 2 एकरामध्ये तसं केलंय. हं. कारण आमच्या सोसायटीमध्ये त्यांनी सांगितलं की झाडं किती मोठी आहेत? झाडं एक 8 ते 10 वर्षापेक्षा आहेत, मोठी नाही आहेत नाही झाड. वय वय नको. वय एक फसवं असतं, कारण मॅनेजमेंट नसेल तर झाडाचं वय माझ्या उंचीचं पण नसतं. नाही बऱ्यापैकी मोठी म्हणजे पसरलेली आहेत छान नाही नाही झाडं. झाडाचा घेर किती आहे ते मोजायचं. घेर बरं ठीक आहे चालेल म्हणजे चालेल. दोन्ही बाजूला फांद्या अशा पसरल्या आहेत हा आणि त्या 10 फूट डायमीटर आहे. बर बर हा तर ठीक आहे, चालेल मायक्रो स्प्रिंकलर करा. ओके चालेल चालेल सर ओके चालेल ओके आपण आता एक सर 5 मिनिटं ब्रेक घेऊ आणि नंतर ओके करू ओके प्रश्न. चालेल चालेल ना? हो हो चालेल सर. किती आहे जागा? बॅग ठेवा ना.
हॅलो, सरांचं पुस्तक कुठल्या वेबसाईटवर मिळालंय? त्याची जरा वेबसाईट टाकाल का प्लीज? हो मॅम, ग्रुप वरती शेअर केलं जाईल, तुम्हाला लिंक एकदा पाठवते मी. PIP ऍग्रो वरती आहेत पुस्तक. ओके, चालेल चालेल चालेल. पाठवली आहे कदाचित ऑलरेडी. ओके, चालेल, बघते मी. थँक्यू. आणि सरांचं 27-28ला का जे आहे लेक्चर, त्याची माहिती आपल्याला कुठे मिळू शकेल? यांच्याच ग्रुपवर विचारावं लागेल का? त्याच्याबद्दल मॅम पोस्ट पण केलेले आहे ऑनलाईन नाही, इंस्टाग्रामवर. इन्स्टावरती आहे त्यांचं, मग त्याच नंबरला फोन करून चौकशी करू दे का? वाटलंच तर मी तुम्हाला उद्यापर्यंत आहे ना, मी तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंक वगैरे शेअर करते आपल्या हो, ग्रुपमध्ये. प्लीज प्लीज प्लीज, चालेल चालेल चालेल. मॅडम, पुस्तकाची लिंक शेअर केलेली आहे बघा. ओके, थँक्यू थँक्यू. आणि अजून कुठली पुस्तकं आहेत का याच्यासाठी? कुणाला माहितीये? दाभोळकर सरांची आणि देशपांडे सर, म्हणजे देशपांडे एक जुने आहेत, त्यांची एक आहे. आहे त्याचं काही नाव वगैरे आहे? विपुलाची सृष्टी म्हणून एक आहे. काय नाव आहे? विपुलाची सृष्टी. ओके, अजून बरेच आहेत मॅडम. बर बर. नाही, मला 2-4 सांगितलीत तरी चालेल, कारण मला सरांचं पुस्तक मिळतच नाहीये ऑनलाईन. नाही नाही, नाहीतर मिळतं मग मिळतं, अवेलेबल आहे. मला ते, नाहीतर आमच्या इथे पुण्याला सकाळ प्रकाशनमध्ये जाऊन घ्यावं लागेल. त्यानंतर केल्याने होत आहे रे, श्री दाभोळकर. ओके. आणि ऋषी कृषी म्हणून पुस्तक आहे देशपांड्यांचं. बर बर बर, चालेल. तुम्ही टाकलंय का आत्ता हे? नाही नाही, टाकलेलं नाही. कारण देशपांड्यांचं आत्ता टाकलंय, ऋषी कृषी म्हणून. प्रसाद कोण आहे, त्यांनी टाकलंय. हो. सर, तुमचा आवाज येत नाही. म्यूट आहे सर, म्यूट. येतोय आवाज आता? हो, आला आला आला. ठीक आहे. प्रश्न काय विचारायचा तर कळा तरी. सर, मला एक विचारायचं आहे. हा. आमच्याकडे आंब्याचं झाड होतं, त्याला काही वर्षांपूर्वी माती चढत गेल्यासारखं असा मातीचा एक लेप चढत गेला आणि नंतर ते झाड पूर्णपणे पोखरले गेले आणि वाळून गेले पूर्णपणे.
आणि बरंच त्याला म्हणजे कीटकनाशक लावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही. काही दिवसांसाठी थांबलं आणि परत मग ते तयार झालं. तर हा कुठला रोग असतो आणि त्याचं नियंत्रण कसं करायचं? झाडामध्ये अजून एक रोग येतो, विशेषतः जिथे आंब्याच्या झाडांना नंतर मातीची भर दिली जाते, हं? की वारं सुटतंय म्हणून शेजारच्याने दिली म्हणून मी मातीची भर दिली, तर मातीमध्ये झाडाचे जे खोड आहे, हे खोड आहे, इथे माती होती. तर इथे आपण माती दिल्यानंतर झाड जेव्हा असं असं वाऱ्यात हालतं, त्या मातीतले दगड जे आहेत त्यांनी कातडीवरती स्क्रॅचेस येतात. आणि हा जो भाग आहे 1 फूट 2 फूट, हा कधी मातीमध्ये नसतो, त्याच्या ओलाव्यात कधी नसतो, हा सडायला लागतो. आणि इथे ते घासल्यानंतर स्क्रॅचेस येतात आणि मातीमध्ये फ्युजिरम नावाची बुरशी असते, ती बुरशी आत जाते आणि झाडाची साल विषविषित होते आणि झाड वरचं सगळं सुकतं. हा एक भाग असतो. दुसरा, वाळवी जी तुम्ही मी म्हंटल, ते वाळवी ज्याला जास्त प्रमाणात लागली असेल, भिरूड लागला असेल, तर भिरूड लागलं तरी झाड कमजोर होतं आणि भिरुडाकडे लक्ष नाही दिलं तर ते भिरूड अख्खं झाड वरचं फांदी सुकत जाते आणि आजारी पडल्यानंतर त्याला डिंक्या रोग पण लागतो आणि वरच्या फांद्या पण मरायला लागतात. तसे हे दुर्लक्ष झालं असेल झाडाकडे, किंवा आधी आपण एखाद्या माणसाला त्यांना झाडाला मक्ता देऊन टाकले बाग आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात कल्टार घातला असेल 4-5 वर्ष, त्या कल्टारमुळे सुद्धा झाड मरतं. कारण आंबा मोहर येण्यासाठी, लवकर येण्यासाठी कल्टार घालण्याची प्रॅक्टिस आहे. ते कल्टार घालताना योग्य का अयोग्य हे बघायला आम्ही कोकणामध्ये दौरा केला होता त्या काळात आणि त्याचं वाचन केलं. तर रेकमेंडेशन असं आहे की 10 वर्ष झाड असेल तर कल्टार घालावं आणि घालताना एका मीटरला 2-3 ml पर मीटर 1 ml हे कल्टार 30 ठिकाणी भोग पाडून घालायचं. अख्ख्या देशामध्ये जेव्हा कल्टारचा विचार करून जेव्हा अभ्यास झाला तेव्हा लक्षात असं आलं की पंतनगर युनिव्हर्सिटीने सांगितलेलं रेकमेंडेशन होतं ते खूप छान होतं की पहिल्या वर्षी 100% कल्टार, दुसऱ्या वर्षी 50% कल्टार, तिसऱ्या वर्षी 25% कल्टार आणि चौथ्या वर्षी काही नाही. म्हणजे झाड परत सशक्त होतं. बाळकृष्ण जमदग्नी सरांनी कल्टार आणला, नंतर त्यांना ते खूप दुःख झालं की आपण कल्टार कशाला आणलं आणि लोक कल्टार खूप घालायला लागले आणि त्या हिशोबाने झाडाला पोषण काही देत नाहीत. म्हणजे मी मगाशी म्हटलं की आंब्याच्या बागात झाडं गेली बाहेर, फळं गेली बाहेर आणि झाडाला आम्ही रासायनिक खतं घातलं, त्याचे जमिनीमधला ऑर्गॅनिक मॅटर संपत गेला आणि जमीन अजून नापीक होत गेली, जीवाणू संपत गेले. त्याचे जे रासायनिक खतांमुळे जमिनी शेतीमध्ये झालं तेच आंब्यामध्ये सुद्धा झालं कल्टारमुळे. तसे जे बागे आपण कोणाला दिले असेल तर तो दरवर्षी कल्टार घालून त्याला फक्त फळं पाहिजे असतात, तर अशा बागा सुद्धा 2-4 वर्षांनी मरतात. तर कारणं अनेक असतात, त्याच्यातलं नक्की तुमचं कारण काय ते तुम्ही शोधा. नक्की. धन्यवाद. हॅलो. मला ऐकतोय. सर, तुम्ही जे 3 प्रकारे सांगितलेत आंबे चेक करायची पद्धत, एक तर पक्ष्यांनी खाल्ल्यावरती, एकदा पाड लागल्यावरती आणि तिसरी वाली कुठली पद्धत सांगितली होती? तिसरी आधीची, पाण्यात बुडतो का. ओके. आणि सर, आता जसं तुम्ही सांगितलं की खांदावरती येतो. हापूस, हे हापूससाठी सांगतोय मी. येस. ओके. आम्रपाली आंबा काही वेळा बुडत नाही. ओके. माझी बाग टोटल रत्नागिरी हापूस आहे. हा, मग ते तुमचं बुडणं पाहिजे. खांदा असा झाला ना की नॉर्मली असा ओके. झाला तर काढतात. ओके. सर, त्याचे काही फोटोज किंवा काही इमेजेस शेअर करू शकता का तुम्ही? म्हणजे ते हेल्पफुल राहील, कारण की आम्हाला बरेचशा वेळेस कन्फ्युजन होतं. उद्या मी चित्र काढून पाठवतो. ओके ओके सर, थँक्यू सर. सर म्हणजे देठ जे असतं ते आत जातं ना? देठ हात नाही जात. नाही, देठ इन द सेन्स साईडचा जो भाग असतो फुगीर तो आत जातो, दोन्ही साईडचा आतल्या बाजूला. ओके, असा आंबा असतो. हो बरोबर. हे देठ आहे, तर हे देठ आहे ना, ते आंबा असा होत जातो. हा, म्हणजे आतमध्ये जातं त्याचं वरची देठ आत. सेंटर. ओके ओके, हा ते माहिती आहे. हे जे असं आहे ते वरती होतं
ओके. आणि हे जसं 2 रंग दिसत आहेत तसं आपण उलट पकडू. हां. इथे पिवळी रिंग येते ओके. हो, हो, हो. आणि त्या पिवळ्या रंगातनं आंबा बाहेर सुटतो अच्छा. आणि ह्याच्यामध्ये नाळेसारखं 8 भोकं असतात आतमध्ये बर. देठामध्ये. आपण बर. जे देठ तोडलं हां, हां. त्यातनं चीक जो उडतो आणि ते नीट बघितलं तर त्यात आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली भिंगाखाली हे भोकं दिसतात. हा जर चीक हो. बाहेर गेला हो, हो. माहिती आहे, तर माहिती आहे. तर आंबा खराब होतो. बर, बर. आंब्याच्या देठाच्या इथे काळे डाग कुजतो तो. ओके, त्याला ओके, काळी कुजच म्हणतात. ओके. ते हा जो आंब्यामध्ये काढताना व्यवस्थापनामधला जो दोष आहे हं, हं. तो हा एक दोष आहे की देठ जर निघालं तर तिथून आतमध्ये बुरशी जाते. ओके. याच्यासाठी विद्यापीठाची रेकमेंडेशन जी होती ती आंबा काढायच्या आधी 10 दिवस 22 टीनची फवारणी करावी. 22 टीन 22 टीन. हा ओके. ते लिहून घेऊ नका. बर. हं, हं. हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि जगामध्ये त्याला बॅन आला. बर. कारण ते कॅन्सर तयार करतं. ओ. त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला लिहून घेऊ नका सांगितलं. बरोबर. तर हे जे आंबा जो आहे आंबा देठासकट काढणे हा एकमेव उपाय आहे. हं, हं, हं. त्याच्यामध्ये चलाक झाला नावाचे माधव महाजन नावाचे कुडाळ्याचे एक हे आहेत महाजन नावाचे ग्रस्त आहेत. त्यांनी एक झेला तयार केला त्याचं नाव चलाक झाला. चलाक झेला. बर. चलाक झाला आणि त्याला धारदार ब्लेड आहेत आणि हां. तो आहे. सगळीकडे मिळतो. छोटा असतो आहे माझ्याकडे. हां. आणि त्याचे ब्लेड बदलता येतात. तर देठात आपण आंबा ओढला तर देठ तुटतं. हं. तर आंबा काढताना कुठल्याही परिस्थितीमध्ये सकाळी 10च्या आत आंबा काढायचा आहे. बर. तो बर. शक्य असेल तर वरती चढून मोहर आला तिथून कापायचा आहे. म्हणजे मोहराला एवढी दांडी असते. हं, हं. त्या दांड्याचा झुपक्यासकट आंबा खाली उतरवायचा आहे. ते बर. टोपलीमध्ये घालून पिशवीमध्ये घालून खाली काढायचंय. खालच्या माणसाने तो उचलून लगेच सावलीत ठेवायचा आहे. हं. हे नंतर त्याच्यावरती कापड घालून आपल्या जिथे आपण आढी लावणार आहोत तिथे आणायचं आहे. ते जिथे आणणार तिथे आंबा धुणं आवश्यक गोष्ट आहे. बर. साध्या पाण्यामध्ये 200 ग्रॅम खडे मीठ 10 लिटरला 200 ग्रॅम खडे मीठ 10 लिटरला 200 ग्रॅम खडे मीठ. खडे मीठ ओके. याच्यामध्ये देठ 2 पेरावडे ठेवून आंबा कापून त्यात सोडायचा पाण्यात. बर. हे 2 पेरा एवढा देठ सोडलं की त्या मिठामुळे तिथली बुरशी सगळी मरते. म्हणजे 22 टीनची गरज नाही. आणि मग तो आंबा काढायचा आणि बाजूला ठेवायचा. त्या दिवशी त्याची आढी लावायची नाही. दुसऱ्या दिवशी आपण जिथे आढी लावणार आहोत तिथे वरती सिमेंटचा पत्रा नको आणि खाली शक्य असेल तर भुई पाहिजे म्हणजे माती पाहिजे सारवलेली जमीन. नसेल तर खाली पोतं घालायचं आणि त्याच्यावरती पेंढा टाकून किंवा बॅड कंडक्टर पेपर टाकून त्याच्यावरती आंबा उभा ठेवायचा. देठ एवढं ठेवून त्याच्यावरती परत पेंढा घालायचा. दुसरा थर ठेवायचा. जास्तीत जास्त 2 थर ठेवायचे एकावर एक आणि त्याच्यावरती पेंढा घालून ते झाकून ठेवायचं आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये एका कागदात लिहून ठेवायचं. समजा आजची तारीख आहे 18. 18 तारखेला काढलाय. 18 नंतर 5 दिवसांनी उघडावे म्हणजे तिथे तारीख लिहायची. 18 आणि 5 23. 23 तारखेला आढी उघडावी असं लिहून ठेवायचं. कारण आपण दररोज आंबे काढणार आहे ते पुढे पुढे लावत जाणार. 5व्या दिवशी जेव्हा आपण ते आढी उघडू तेव्हा त्याचं देठ गळून गेलेलं असतं. बर. तेव्हा त्याचं ग्रेडिंग करायचं. म्हणजे वजन काटा घ्यायचा किंवा नजरेने ABC ग्रेड करायच्या आणि त्या पॅक करायच्या. ह्याच्यामध्ये विद्यापीठाने आणि केंद्र सरकारने
आंबा निर्यातीच्या दृष्टिकोनातनं काही सुधारणा केल्या. त्या सुधारणामध्ये वेपर हीट ट्रीटमेंट नावाची एक यंत्रणा उभी केली. ती वाशी मार्केटला आहे आणि औरंगाबादला आहे, आपल्याकडे नाही. म्हणजे काय, तर आतमध्ये जी फळमाशी अंडी घालते ती अंडी वाफेतनं फळावर वाफ सोडली की अंडी मरतात. बर. तर त्याच्यासाठी एक उपाय असतो, तर सगळ्यांना जमत नाही, कारण त्याच्याकडे 10,000 आंब्याची झाड आहेत, त्यालाही जमणार नाही. पण 50 झाडं आहेत, 100 झाडं आहेत, 200 झाडं आहेत, त्याला जमेल. 50 सेंटीग्रेड गरम पाणी करायचं. 50. 50 म्हणजे आपण चहा पितो तेवढं, किंवा थर्मामीटर हो घ्यायचं चक्क. हो. त्या गरम पाण्यामध्ये आंबा सोडायचा. बर. मीठ घातलेलं पाहिजे बरं का. म्हणजे मी माझी प्रॅक्टिस काय करतो, मी आंबा काढतो. आंबा काढल्यानंतर साध्या गार पाण्यामध्ये बुडवतो. तो जो बुडला हम्म. तर तो पिकणार आहे. आपण मगाशी बघितलं की हो. मग मध्ये बुडला, आणि जर बुडला नाही तर बाजूला ठेवायचा. कधी कधी चुकून निघतो एखादा कच्चा आंबा. तो बुडलेला आंबा 50 सेंटीग्रेड गरम पाण्यातल्या मिठात बुडवायचा. त्याच्यामध्ये जर खाली बुडला तर तो लगेच पिकणार आहे. ओके. हम्म. आणि त्याच्यात तरंगला, कारण हं. मिठाने ग्रॅव्हिटी बदलली, हम्म. त्याच्यात तरंगला तर आमच्या बाजाराला पाठवायला ओके. हो 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 हो. म्हणजे आपण आपला सर आंबा परत रिपीट करा. सांगतो परत, आधी हे पूर्ण होऊ दे. ओके. आपला आंबा आपण 3 प्रकारे पिकवू शकतो, पुढे मागे. घरच्यासाठी तर हमखास करायचं, चिल्ड वॉटरमध्ये मीठ घालून तो तयार बुडवायचा. दुसरा, साध्या पाण्यात बुडतोय का बघितल्यानंतर चिल्ड वॉटरमध्ये टाकायचा. आणि दुसऱ्यामध्ये 50 सेंटीग्रेड गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये मीठ घालून तो आंबा बुडवायचा, म्हणजे सोडायचा त्याच्यात. तो जर त्याच्यात तळाला गेला तर 4 दिवसात तो पिकणार आहे. म्हणजे मला जर दिल्लीला पाठवायचा असेल तर तो पाठवायचा नाही, बर. जवळच्या बाजारपेठेत पाठवायचा. आणि मिठाच्या पाण्यात तरंगला तर आमच्या बाजाराला पाठवायचा. साध्या पाण्यात आधी बुडलाय, परत त्याला सांगतो, साध्या पाण्यात बुडलेला आंबा पिकतो. तो साध्या पाण्यात बुडलेला आंबा गरम पाण्यामध्ये जर बुडवला तर आतल्या फळाच्या आतमध्ये जी अंडी असतात फळमाशी ती मरतात. त्याच्या आतमध्ये फळमाशी वाढत नाही. ही यंत्रामध्ये केली जाते. कन्व्हेअर बेल्टवरनं ते आंबे जात असतात, ते धुतले जातात, पॉलिश होतात त्याला, आणि ते पुढे जाऊन गरम पाण्याची वाफ त्याच्यावर जाते आणि पुढे जाऊन निथळतात आंबे, ते ड्राय होतात. आता हे जे आंबे काढले मिठाच्या पाण्यातनं, हे आपण त्या दिवशी आढीला लावायचे नसतात, कारण त्याच्यावरती पाणी आहे. दुसऱ्या दिवशी लावायचे असतात. तुम्हाला मग ते काय, नुसते ठेवून द्यायचे तसेच पसरवून? नुसते पसरून रूम टेम्परेचरला ठेवायचे. ओके. रूम टेम्परेचर लक्षात घ्या. हो 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 हो. कोणाला प्रश्न होता ना, काहीतरी विचारत होतात. हेच तुम्हाला रिपीट करायला सांगत होते की गार पाण्यातलं 50% गरम पाणी, चिल्ड वॉटर, तेच परत एकदा रिपीट करा म्हणत होते ते. हो 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 सर, हो सर. परत एकदा सांगतो की ज्याच्याकडे खूप आंबे आहेत त्याला हे करायला जमत नाही. जे लोक स्वतः आंबा विकणार आहेत, स्वतः गिऱ्हाईकाला, त्यांना हे करणं कंपल्सरी आहे. बर. जर मी वाशी मार्केटला पाठवणार असेल तर वाशी मार्केटला काही संबंध येत नाही फीडबॅक यायचा. जे तुमचे आंबे खराब होते असं सांगणारा वाशी मार्केटवाला काय आपल्याकडे येत नाही, कारण तो 10 लोकांना विकतो. जर मी माझा आंबा तुम्हाला डायरेक्ट विकणार असेल तर तुम्ही मला रिप्लाय देणार आहात तेव्हा 600 रुपये डझनचा आंबा घेतला, म्हणजे 50 रुपयाला एक आंबा होता, तो खराब निघाला. तुम्हाला दुःख होईल की नाही, मलाही दुःख होईल ना. आणि मग पुढे तुम्ही माझ्याकडनं आंबा घेणार नाही, हा प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या की मला माझ्या आंब्याची गुणवत्ता जर सांभाळायची असेल तर माझा आंबा चांगलाच असला पाहिजे. आणि दुसरं, मला एवढी खात्री असली पाहिजे की माझा आंबा खराब होणार नाहीये, मी तुम्हाला बदलून देईन असं सांगता आलं पाहिजे.
हम्म. म्हणजे मग त्याच्यातले 50% लोक सांगतात की काका आंबा खराब झाला होता, मी माहितीसाठी सांगतोय. आणि 50% सांगतात काका 2 आंबे खराब झाले ते. मग ते बोलण्यावरनं आपल्याला लक्षात येते त्याला नक्की काय सांगायचंय ते. मग त्याला आम्ही सांगतो पुढच्या वेळेस तुझे आंबे 2 जास्त देतो, किंवा तुझा नंबर आहे मी तुला पैसे परत करतो 2 आंब्याचे. ओके. मग तो सगळीकडे बोंबलत फिरतो की याने आंबे परत दिले. कुठल्या गॉड, कस्टमर इज अ गॉड ना. तर त्याला उलट कधी बोलायचं नाही, आमचा आंबा खराब होणारच नाही, आम्ही तर सगळं बघितलंय, तुला 2 आंबे देतो, काही प्रॉब्लेम नाही. किंवा आम्ही पाऊस सुरू झाला मध्येच, समजा या वर्षी झाला तसा, तर आम्ही देताना 2 आंबे जास्तच देतो. जास्त देतो. हो. आणि आम्ही आमचे सगळे आंबे किलोमध्ये विकतो. ओके. हापूस वगैरे पण? सगळं. बर बर. हापूसने काय पाप केलं, बाकी सगळे आंबे किलो. नाही म्हणजे जनरली हापूस डझनावरच, पायरीचा ठीक आहे, पायरी पण डझनावरच जाते. पायरी आणि हापूस 2च जाती डझनावर आहेत, ओके. बाकी सगळे आंबे किलोमध्ये आहेत. हो, केशर वगैरे तर मी किलोनीच देते. हा, मग हापूस का नाही देऊया यावर्षी. हा तुम्ही सांगत असाल तर देऊया. मी सांगतो म्हणून काही करू नका, लक्षात घ्या. सर क्वेश्चन आहे एक. मिठाचं पाणी जे तुम्ही म्हणालात, थंड पाणी आहे आणि मिठामध्ये आंबा बुडवायचा आहे, तो किती वेळ बुडवायचा असं आहे की फक्त 5 मिनिटं. आता हे गरम पाणी जे असतं ते काही काळाने थंड होतं. बंद हो गया. परत एकदा सांगा म्हणजे मग सगळ्यांच्या लक्षात येईल ते. अजून कोणीतरी मागे गप्पा मारत कोणीतरी बोलतंय मागे. आपकी बात हो गई तो हम बात शुरू करेंगे. ओके. आंब्याची 2 प्रॉब्लेम आहेत. पिकलेला आंबा काढल्यानंतर त्याला म्हणतात आफ्टर हार्वेस्टिंग मॅनेजमेंट. आंब्यामध्ये आडी लावताना या गोष्टी केल्याच पाहिजेत. त्याच्यामध्ये आंब्याची देठाजवळची कूज भाग 1, आणि दुसरं फळमाशी. विजय, कोणाचा माईक ऑन आहे रे, बघ रे. लोकांना एवढं कळत नाही का शिकायला आपण बसलोय ते गप्पा मारायच्या नाहीत म्हणून. तर फळमाशीसाठी गरम पाण्याची ट्रीटमेंट असते आणि देठाजवळ काळी कूज होऊ नये म्हणून मिठाच्या पाण्याची ट्रीटमेंट असते. आता फळमाशी निसर्गतः मरावी, म्हणजे फळमाशीची अंडी आतमध्ये भरून जावीत, याच्यासाठी 50 सेंटीग्रेडचं गरम पाणी लागतं. आणि त्या आंब्यामध्ये फळमाशीचे अंड पण आहे आणि देठाजवळ देठ तुटलंय, त्याच्या देठामधनं बुरशी आतमध्ये जाण्याची शक्यता पण आहे. म्हणून गरम पाण्यामध्ये पण 10 लिटरला 200 ग्रॅम मीठ, टाटाचं नाही, समुद्राचं खडे मीठ असतं ते. आणि ते गरम पाणी आपण आंबे बुडवत राहिलं, आंबा सोडायचा, बादली भरली की आंबा काढायला सुरुवात करायची. मग तेवढा वेळ त्याला पुरतं. मग हात आपला बुडताना आपल्याला हाताला कळतं अरे गरम पाणी कमी झालाय, मग परत गरम पाणी घालायचं त्यात थोडं. 50 सेंटीग्रेड गरम पाणी राहिलं एवढं पाहिजे. ते जर 52 झालं तर खाकी रंगाचे आंबे होतात. बापरे. त्याला स्किन सगळी ब्राऊन होते, करपून गेल्यासारखं. हा. तसे ते 49 झालं चालेल, 52 नको. ओके. जे कडकडीत पाण्यात नाही. तर हे त्याच्यामध्ये बुडवलेले आंबे बाहेर काढायचे, नेथळत ठेवायचे, दुसऱ्या दिवशी त्याची आढी लावायची. मग प्रॅक्टिस अशी असते की आम्ही सकाळी आंबे काढतो 10 पर्यंत, 10च्या पुढे ते आंबे आणलेले देठ कापायचे, मोठी असेल ती पाण्यात बुडवायचे, बाजूला काढून ठेवायचे साध्या पाण्यात, गरम पाण्यात. मग दुपारी परत 4 वाजता काढायला सुरुवात करायची. ते 4 वाजता काढलेले परत आणून ठेवायचे. ते अंधार पडल्यानंतर त्याचं काम करायचं लोक गेल्यावर. आणि ते आंबे निथळले, दुसऱ्या दिवशी जे निथळलेले आंबे आढीत लावायचे, पहिले आंबे काढून झालं, आणि मग नवीन आंब्याची खातरजमा काय करायची ते करायची ट्रीटमेंट. तसे एकीकडे आढी लावण्याचं काम असतं, एकीकडे काढण्याचं काम असतं. आणि हे झाल्यानंतर 5-6 दिवसांनी आपल्याला आंबे पिकायला लागले
की ते लहान मोठे आंबे, वेडेवाकडे आंबे हे ग्रेडिंग केल्यानंतर त्या पिकलेल्या आंब्याचं प्रोसेसिंग पण असतं. आता हा जो गार पाण्यामध्ये आंबा बुडला नाही, तरंगला, आणि ते आंबे जर जास्त असले तर 50 सेंटीग्रेड गरम पाण्यात बुडवायचा तरंगलेला आंबा आणि बाहेर काढून पुसून लगेच कागदात बांधून ठेवून द्यायचा. बर. म्हणजे त्याला हीट तयार करायची, मग तो पिकतो. ओके. त्याला त्याला वास कमी येतो. बर. पूर्ण पिकलेला आंबा जर झाडावरनं आपण त्या पद्धतीत काढला, योग्य पद्धतीत, तरच वास येतो, नाही तर वास येत नाही. आणि हा जो कच्चा आंबा आहे तो जर पिकवायचा प्रयत्न केला आळीमध्ये, तो सुरकुततो. तर ते सुरकुत नाही म्हणून आपण त्याला गरम करून ठेवून दिला. रॅप करून. मग मग त्याचा आपण आपल्या घरामध्ये साखर आंबा किंवा तत्सम प्रक्रिया करायची किंवा रस काढायचा. आपल्याला हे सगळ्यांना कळणं कंपल्सरी आहे की आपला आंबा 150 ग्रॅमच्या खाली जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. गेला तर आपल्याला त्याचं प्रोसेसिंग करायचंय. प्रोसेसिंग आत्तापासून शिकणं आवश्यक आहे. कॅनिंग करणं, चुंदा करणं, आणि ती टीम वेगळी लागते, कारण एकीकडे आधीला झाडावरनं काढणारे माणसं वेगळी, तो अनुभवी माणूस लागतो. कोणालाही जर झाडे काढत आंबे म्हणायचं नाही, तो पैसे जरा जास्त घेतो. पण तो पैसे जास्त घेतले तरी त्याची नजर चांगली असते, त्याच्यामुळे तो झाडावरनं एका दिवशी फक्त 10 आंबाच काढेल, तो अजून व्हायचेत म्हणून खाली उतरेल. आणि खाली पडलेला आंबा कुठल्याही परिस्थितीत त्या टोपलीत घ्यायचा नाही, बर बर. तो म्हणजे खराब होतो. काढताना पडलेला खाली जर पडला तर तो घ्यायचा नाही. करेक्ट करेक्ट हो करेक्ट. हो हो हो. बर बर बर. कारण तो तो एक आंबा आडी नास होतो, हा, त्याला मार लागतो खाली त्याला फार पडल्यावर. लागतो. ओके. आंबा झाडावर असताना किती दिवस टिकेल, पण काढल्यानंतर जर खाली आपटला, तसा हा. टिश्यू डॅमेज झाला किंवा उन्हातनं घरी आणला, बर बर. जर आंबा उशिरा काढला 10 नंतर, हम्म. तर आंब्याच्या आतमध्ये काळ्या रेषा येतात. वरनं आंबा देखणा दिसतो, आतमध्ये खराब असतो. बर. त्याचे कुठल्याही परिस्थितीत आंबा उष्णतेत काढायचा नाही. ज्यांच्याकडे आंब्याची घनदाट बाग आहे त्याने काढला तर एक वेळ चालेल, पण ही प्रॅक्टिस नको. सकाळी 10च्या आत आणि दुपारी ऊन उतरल्यावर, मग त्या माणसांना पाहिजे तर सकाळी लवकर बोलवा. ठीक. उन्हात आंबा काढला की गिऱ्हाईकाकडे खराब होण्याची शक्यता 70% होऊ शकते. बापरे. म्हणजे 2 शक्यता, उन्हात काढला आणि फळमाशी, याच्यामुळे आपला आंब्याचा छान आपण आंबा तयार केलाय, पण पिकण्याच्या अवस्थेमध्ये हा आंबा मार खाणार आहे. आपल्याला घाई होते. आनंदचा आंबा झाला शेजारच्या की आम्ही पण काढतो. त्याच्याकडचं तापमान वेगळं असतं, तो पश्चिमेला असू शकतो, किंवा बाजारात आंबे आले की आपण काढायला सुरुवात करतो. आपल्याला भीती असते की आंबा चोरीला जाईल, जातो पण बरं का. आणि मग ते आपण अर्धा कच्चा आंबा काढतो, मग त्याला नाकाला लावलं तरी वास येत नाही. आणि असा आंबा दिला तर गिऱ्हाईक परत तुमच्याकडे येत नाही. आता मी जिथे जिथे फिरतो गेली 10 वर्ष, मला सगळी आंब्याचीच लागवड दिसते. या एवढ्या आंब्याचं करायचं काय, हा एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे किंवा सुरू झालेला आहे. त्याचे आपल्याला आंबा काढताना गुणवत्तेचाच आंबा असला पाहिजे. तो लवकर या उशिरा हा भाग पुढचा आहे. देवगडवाल्यांशी कोणी कॉम्पिटिशन करू शकत नाही, कारण तो हवामानाचा बेल्ट किंवा अलिबागचा हाशिवरे पट्टा, तो फेब्रुवारी एंडला आंबा संपतो. आपली अजून बाठा पण झालेली नसते. त्याचे आपण आपला आंबा जो आहे, जो काय असेल तो गुणवत्तेचा असणं, जे आपल्याकडे गिऱ्हाईक येणार. ही काळजी घ्या, नाहीतर आंब्याला अजून ऑलरेडी आंब्याला हवामानाच्यामुळे धोका होण्याची शक्यता दाट आहे. तसे बफर झोन, मातीत पाण्याची सोय, ओलाव्याची सोय, आणि काढताना प्री हार्वेस्टिंग मॅनेजमेंट
आणि आफ्टर हार्वेस्टिंग मॅनेजमेंट दोन्ही चांगल्या केल्या नाहीत तर आपल्याला आंब्याला गिराईक नाही मिळणार. तर तुम्हाला जर असं झालं तर कॅनिंगला द्यायला लागेल हम्म. आणि कॅनिंगचा भाव त्या वर्षी काय फुटेल त्याच्यावरती अवलंबून असतं. हम्म. आणि तुमच्याजवळ कॅनिंगची फॅक्टरी असली पाहिजे. ठीक आहे. काही अजून काही त्याच्याबद्दल काही प्रश्न असेल तर सर, आंबा काढल्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं असणार विचारा ना. झाडाचं? हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो हा सर, म्हटलं आंबा काढल्यानंतर हॅलो त्या झाडाचं. अच्छा. मला येतोय तुमचा आवाज. तुम्हाला येत नाही ऐकायला? येतंय. येतोय, आम्हाला येतंय. येतोय. मग आम्हाला येतोय. आंबा काढल्यानंतर प्रश्न विचारता बंद का झालं? हा, आंबा काढल्यानंतर ठीक आहे. दुसऱ्या त्या कोणाला विचारायचं असेल तर विचारा. सर, आता आवाज येतोय? आता आवाज येतोय सर? माझा आवाज ऐकू येतोय ना? हो हो. मग मग प्रश्न नसेल तर आपण पुढे जाऊ. आंबा सरांना काढल्या. तुमचा आवाज जात नाही वाटतं. हा. सर येतोय का आवाज? ऐकायला येतोय हॅलो ना? नाही, बहुतेक कोणाचाच आवाज जात नाही सर. सर, तुम्हाला आता ऐकायला येतंय? हॅलो? नाही, सरांना आवाज नाही जात आहे आपला कोणाचाच. येतंय ऐकायला? हो, येतंय सर. हम्म. ठीक आहे. तुम्ही प्रश्न विचारता गप्प झालात म्हणून विचारलं. सर, आंबा काढल्यानंतर हा, त्या झाडाची न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं असेल? खूप पीक झालं असेल. कारण तेवढे आंबे गेल्यानंतर झाडाची ताकद, जे तुम्ही खूप पाहुणे आले, लग्न कार्य झालं, दुसऱ्या दिवशी काय येतं? थकवा. बस. ते आंब्याचं पण होतं. हं? मग त्याला समस्या अशी होते की पाऊस पडत त्याला एनर्जी मिळत नाहीये. ओके. तसे आंबा काढल्यानंतर आंबा काढून झाल्यावर त्याला पाणी चालू ठेवलं, म्हणजे आपण मध्ये बंद केलं ना पाणी, एप्रिलमध्ये बंद हम्म. केलं. हो. त्याची न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे जमिनीत अन्न पुरवठा होणे. आणि तेव्हा वातावरणामध्ये तापमान जास्त असतं, बरोबर. पण आर्द्रता पण असते, कारण पाऊस जवळ आलेला असतो. तर जमिनीमध्ये ओलावा तयार करणे. त्या काळामध्ये मोहराला फळं धरली नाहीत, मोहराचं देठ तसंच आहे, ते काढणे. या फांदीतलं मोहराचं देठ असं बाहेर येतं आणि तिथे जॉईंट असतो. तो सुकलेला मोहर जर काढला नाही तर इथून नवीन फुटवा यायला उशीर होतो. जितका फुटवा लवकर येईल तितकी मॅच्युरिटी लवकर येऊन पुढच्या वर्षी आंबा लागण्याची शक्यता आहे. तसे आंब्याला जर पाणी देता आलं तर पाणी द्यायचंय. आंब्याची पावसाच्या आधीची पूर्वतयारी करायची. तशी न्यूट्रिएंट मॅनेजमेंटसाठी खत द्यायचं. आंब्याला जे खत आपण देतो त्याच्यामध्ये 2 भाग असतात. जे काय आपण खत देऊ त्यातलं 70% खत पावसाच्या आधी द्यायचं. ते असं झाडाच्या पोषणासाठी. आणि 30% खत पाऊस थांबल्यावर द्यायचं, ते असतं मोहराच्या पोषणासाठी. असे 2 वेगळे भाग आहेत खताचे. जितक्या वयाचं झाड
पहिली 10 वर्ष तितकी घमेली शेणखत. जे समजा 10 वर्ष झाले तर 10 घमेली शेणखत, त्यातले 7 घमेली पावसाच्या आधी आणि 3 घमेली पावसानंतर. मग त्याच्यामध्ये माझ्या शेणखत नाहीये, मग काडी कचरा. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये साधारण पावसाच्या आधी 1 किलो 10 वर्षाच्या झाडाला, कडुनिंबाची पेंड आणि 1 किलो बोनमील हे पावसाच्या आधी देणं आवश्यक आहे. सर खत आणि देताना जर मोठी झाडं असतील तर एका एकाने प्रश्न विचारा. सर 10 वर्षापेक्षा मोठी झाडं असतील तर किती घालावं? तरी 10. बर. सर खत देताना चरी मारूनच द्यायला पाहिजे आपल्याला आणि त्याच्यामध्ये खत की रिंग देऊन मला करायला पाहिजे. कारण त्याच्यावरती जर खत ठेवलं तर वरती खत घातलेलं हवेमध्ये त्यातलं काही निघून जातात घटक आणि जास्त पावसाळ्यात ते वाहून जातं. सपाट जमीन असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण उताराची जमीन असेल तर खत असं वाहून खाली पुढच्या झाडाला जातं आणि वरती राहिलं तर तण जास्त येतात. झाडाच्या ऐवजी तण पण खाऊ शकतं. ते तण आपण कापून तिथे घातलं तर झाडाला खत होणार आहे, पण ती प्रोसेस लांबते. त्याचे शक्य असेल तर रिंग खोदून, रिंग खोदताना नेहमी झाडाची सावली पडते त्याच्या 2 फूट आतमध्ये घालायचं. आणि झाडावरती आंबे काढून झाल्यावर ताज्या गोमूत्राचा स्प्रे घ्यायचा. म्हणजे जी काय झाडाला आंबे काढताना ज्या फांद्या तुटल्यात, देठ तुटलेत, जखम झाले, तिथे फंगीसाईड तयार होतं. ते जो ताजं गोमूत्र फंगीसाईड असतं आणि ताज्या गोमूत्रामध्ये अमोनिया पण असतो. अमोनिया त्यामुळे असतो. झाडाची वाढ पण चांगली होते. म्हणजे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आपल्याला करता येते. ह्यासोबत आपल्याला अजून एक खूप महत्वाचं काम करायचं असतं, ते म्हणजे प्री मान्सून जो पाऊस पडतो किंवा ढग गडगडून, विजा गडगडून जो पाऊस पडतो, ते पाणी आपल्या शेताच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. त्या पाण्यामध्ये नायट्रोजन खूप असतो आणि हवेतली धूळ जी असते ती धूळ असते. ती धूळ म्हणजे अत्यंत सुपीक माती असते. तर ती शेतातनं वाहून जाता उपयोगी नाही कुठल्याही परिस्थितीत. आणि पाऊस थांबताना हस्त नक्षत्रामध्ये विजा कडाडून पाऊस पडतो, तो सुद्धा पाणी शेताच्या बाहेर नाही गेलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन खूप असतं. सर अभिजित टेंबे बोलतोय. मला प्रश्न विचारू का? हो विचारा ना. सर तुम्ही आता झाडाच्या सावलीच्या आतमध्ये 2 फूट रिंग करायची असं म्हटलं सर तुम्ही. पण मग तिथं ती पोषणमुळं तिथं असतात, मग ते आपण खड्डा खणल्यानंतर त्यांना इजा होणार नाही का? किंवा आणि खड्डा किती खोल करायचा? खड्डा नाही, रिंग म्हटलं मी. रिंग पण चर खणायचा का नाही खणायचा? चर खणायचा, तो 9 इंच खोल खणायचा. किती? 9 इंच. 9 इंच. त्याच्यामध्ये 9 इंच खोल खणला तर झाडाची मुळं काही तुटतात. पण ते मुळं नॉर्मली झाडाच्या 2 फूट आतमध्ये असतात, बाहेर नसतात. दरवर्षी झाड आपण वाढणार आहे, आपण रिंग पुढे पुढे घेणार आहोत. इथेच सावली पडते, पुढच्या वर्षी पण इथेच पडेल असं कधीही नसतं. असं जर होत असेल तर आपल्या झाडाची वाढ थांबली आहे किंवा आपण कटिंग केलंय. आपल्याला ही वेळ येते, 2 झाडं एकत्र मिळतात तेव्हा मला या वर्षीची वाढ मागे घ्यायची, मग तिथे रिंग ही इथली ती इथलीच असणार आहे. झाडाची सावली जिथे पडते तिथे हवेतला ओलावा, मातीतला ओलावा टिकतो. तसे त्या 1 फूट आतमध्ये ओलावा राहतो आणि जीवाणू तिथे राहतात, म्हणून आपल्याला 1 ते 2 फूट आतमध्ये घेऊन
चर खोदायचा आहे. तिथे मुळं तुटत नाही. जर झाड इथे झाड आहे आणि मी इथे खोदलं आणि सावली इथे तर मुळं तुटतात. ओके, थँक्यू सर. अजून काही प्रश्न कोणाला? माईक ऑन करा. सर नमस्कार, पंकज गोखले. आडीत आंबे घालणं किती महत्वाचं आहे? कारण आता आम्ही काय करतो रत्नागिरीमध्ये, आम्ही पण धुतो 22 मध्ये धुवायचं, पण आता खडे मीठ वापरू. धुवून झाल्यानंतर वाळल्यानंतर आम्ही ग्रेडिंग करून लगेच पॅकिंग करून आंबे पाठवणे असं करतो. तुम्ही जे आंबे पाठवता ते आंबे डायरेक्ट मार्केटला पाठवला का तुमच्या नाही नाही, डायरेक्ट विकतो डायरेक्ट घरी. घरी? पर्सनल लेवलला विकतो. मग त्याच्यामध्ये आंब्यामध्ये आडीमध्ये एखादा आंबा खराब झाला असेल तर कसं कळणार? हो, ते नाही कळत. मग येतो फीडबॅक तसा, मग आम्ही रिप्लेस करून देतो किंवा रिफंड देतो, तसं करतो. इथे काय होतं की आपण ग्रेडिंग करून आंबा पिकवल्यानंतर ग्रेडिंग करून दिला ना तर आपण 5 दिवस इथे ठेवला, नंतर त्याच्यावर 4 दिवसांनी तो पिकतो. नाहीतर काय होतं की घरामध्ये मुलं असेल तर पेटी उघडली जाते आणि ते आंब्याचं फळ जेव्हा पिकतं तेव्हा त्याच्यामध्ये इथिलीन वायू तयार होतो आणि इथिलीन वायूमुळे त्याला पिवळा रंग येतो आणि स्वाद येतो. पेटी जर आधी उघडली तर स्वाद आणि रंग येत नाही. तसे ती पेटी घरामध्ये मुलं असेल तर हमखास त्यांना घाई असते सगळ्याची. 10 वेळा पेटी उघडून बघणार. मग तिथे गिऱ्हाईक, गोडी कमी येते आंब्याला आणि रंग कमी होतो. त्याच्यामुळे आपण 4-5 दिवस पिकून जर अर्धा पिकट आंबा पाठवला तर 2-4 दिवसात तो त्याच्याकडे पिकतो. म्हणजे मी रिलायन्सची पेटी बघितली ती, त्याच्यावरती आंब्याचे नग, पॅकिंग डेट, उघडायची डेट हे दोन्ही लिहिलेलं होतं. आणि मग तिथे आंबा चवीचा आला नाही तर ते आपल्याला विचारतात, तुम्हाला उघडायची डेटला तुम्ही उघडलात का आधी उघडलात? कुठल्याही परिस्थितीत इथिलीन वायू बाहेर नाही गेला पाहिजे. आता नवीन पद्धतीमध्ये एक चेंबर तयार करतात आणि चेंबरमध्ये इथिलीन वायू सोडतात. जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी मोठे मोठे चेंबर बी बघितले, त्याच्यामध्ये आपले 4-5 दिवसाचा ते वाचतात. म्हणजे तुमच्याकडे सतत आंबा येत असेल तर इथिलीन वायूमध्ये 10 तासातनं काम होतं. आपली जागा रिकामी होते, मग ते पॅक करून आपल्याला पाठवता येतात. पण शक्य झालं तर छोटा असेल त्याच्याकडे किंवा त्या माणसाकडे पाठवून आपले आंबे पॅकिंग करून करता येतात. ते व्यवसाय करतात अनेक जण. त्याला चेंबरमध्ये पिकवणं म्हणतात. फक्त 4-5 दिवस आपण आडीत ठेवल्यानंतर तो थोडा नरम होईल, मग ट्रान्सपोर्टेशन मध्ये त्याला मारबीर लागण्याचे चान्सेस? नाही, तेवढा नरम होत नाही तो. धन्यवाद. जे तुम्हाला नाही, एक लक्षात घ्या की तुम्ही जे काही करताय तुमची प्रॅक्टिस यशस्वी असेल तर तुम्हाला बदलायची गरज नसते. एखाद्याला माहितीच नाही, तो नवीन करतोय आणि तुमच्या गिराईकाची नेहमीची गिराईक आहेत ते तुम्हाला ओळखतायत, पण मी नवीन सुरू करतोय तर मला काहीच माहिती नाही ना. बरोबर. नाही, आमच्या गिरायकांना सध्या सवय आहे की पेटी आल्यानंतर 4-5 दिवसांनीच उघडायची आहे. हा, ती प्रॅक्टिस झाली असेल तर ज्याच्यात आपल्याला यश मिळालंय ते आपण नेहमी कंटिन्यूस करायचं असतं. ठीक आहे. अजून कोणता प्रश्न? हा सर, मी बोलतो परेश गव्हाळे, वाड्यावरनं, पालघर वाडा. आलं लक्षात. हा. मला आत्ता इथे माझी आत्ता काय बाग नाहीये. माझी जागा आहे माळरानाची, जिथे आत्ता जंगली झाडं आहेत सगळी, आणि काही माझ्या आजोबांनी सागाची लागवड केले आणि आपली खाचरं असतात तशी खाचराची शेती आहे पूर्वी केलेली. पाणी किती साठतं? पाणी नाही, निघून जातं, सोडणारी माती म्हणजे लाल माती आहे. तसं नाही, माती असू दे, भाताची खाचरं केल्याशिवाय त्यात पाणी साठतं. हा, म्हणजे पाऊस थांबल्यानंतर त्यातलं पाणी लगेच जातं, दुसऱ्या दिवशी लगेच. हा, ठीक आहे. लगेच जात. पण मला असा प्रश्न पडलाय का आता साग जे आहेत ते आधीमध्ये आहेत, कुठेही आहेत, तर ती सागाची झाडं काही छोटी छोटी आहेत, म्हणजे गावकऱ्यांनी काही तोडलेली आहेत, त्याच्यामुळे जी वाकडे तिकडे झालेले आहेत, तर ती काही आहेत, काही चांगली झाडं आहेत, आणि काही जो उताराचा भाग आहे थोडासा डोंगराचा, तिथे जंगली झाडं आहेत.
तर आता मला काढताना मला असं पण नाही करायचं का पूर्ण सगळं काढून पूर्ण प्लेन करून पूर्ण परत करायचं, असं नाही करायचं. नाही, प्लेन मला करायचं असतं, प्लेन करायचंच नसतं. हा तर पण मला फूड फूड फॉरेस्ट सारखाच कन्सेप्टनेच, म्हणजे सगळ्या प्रकारची झाडं 20-20 किंवा 30-30 झाडं असंच करायचंय. पण जागा आता किती? 5 एकर. हा. तर मला प्रश्न आहे असा का कोणतं झाड काढायचं किंवा त्या सावली नाही पडली, असे भरपूर सारे प्रश्न आहेत. पण आता अचानक असं काही हे नाही करता येत. मग सुरुवात कशी करू? मी विहीर केलंय, तिथे पाण्याची सोय केली आता, हम्म. आणि तिथे सुरुवात करताना बऱ्यापैकी त्याच्या मागे जंगलच आहे पूर्ण. 3 गोष्टी महत्वाच्या असतात. कुंपण पाहिजे, पाणी पाहिजे, आणि पाणी देण्यासाठी वीज किंवा ऊर्जा पाहिजे. हं? त्याच्यानंतर जी आपल्याला अनावश्यक झाडं आहेत, जी छोटी छोटी आहेत, ती काढता आली तर काढायची. ओके. आणि आपल्याला झाड काढताना समजा दुर्दैवाने तिथे एखादं दुसरं झाड चांगलं येते, तर आपल्याला झाड त्याची सावली पडली नाही पाहिजे आंब्यावर. आणि साग हे झाड गरम झाड आहे. हं. त्याचे सागाला मातीमध्ये पेज बदलतो. हा, ऐकलं. तसे सागाच्या शेजारी फणस चांगला वाढतो, आंबा वाढत नाही. ओके. जे तुम्हाला फूड फॉरेस्ट करायचं असेल तर त्या हम्म. जागा बघून तुम्हाला तशी झाडं, फळझाडं वेगळी लावायला लागतील. हं. सगळीकडे आंबा लावता येईल असं नाही. सगळीकडे पूर्ण शेतात आंबा लावायचंच नाही, कारण का जसं तुम्ही मगाशी बोलले का सगळेजण आंबा लावतायत, ते किती आंबे होतील नंतर, तो सगळा प्रश्न. ते पण मला व्यवस्थापन करणं 20-20 सोपं असतं ना, एक एक प्रकार लावला की. हा 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 हा. पण माझी अशी इच्छा आहे का एक 20-20 झाडं सगळ्या प्रकारची जी आपल्या भागात येतात, माझ्या छान भागात येतात, छान छान तशीच छान. लावून ती पूर्ण जागा करायची. बेस्ट. आणि माझ्या जागेवर केवणीचं झाड आहे. ते पूर्ण आता डोंगर जो आहे थोडा अर्धा. केवणीचं झाड जे आहे ना, त्याला आयुर्वेदाच्या भाषेत मुरुड शेंग म्हणतात. हो, मुरुड शेंग. हा. आणि तर ती ते जमीन चांगली करते. हा आणि ती झुडपं असतात, वृक्ष नसतात. हा हं. तर ते त्याच्यावरती फुलपाखरं पण खूप येतात. हो. तर ती मधली मधली झाडं तुम्हाला काढायला हरकत नाही. अच्छा. हं. किंवा माझ्यासारखा माणूस काय करेल, ती झाडं तोडेल, त्याच्या फांद्या वापरून रेजबेड करेल, त्याच्यावरती लागवड करेल, परत फांद्या वाढतील, तसे हिरवळीचं खत करेल. तर आपल्या शेतामध्ये झाडं उभी असणं, आणि जी नकोयत त्याचा पाला वापरून खत करणं, हे खूप चांगलं काम असतं. जशी पानं उशिरा कुजतील ते अजून छान. लवकर कुजणारी पानं, उशिरा कुजणारी पानं, अशी आपल्याकडे आपण ग्रीन मॅन्युअर त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो. आणि ते लोक लावतात. तसे जे आपण काडी कचरा जर वापरून जमीन केली तर जमीन खूप चांगला कार्बन वाढतो. आणि कार्बन वाढला की झाडाला रोग येत नाहीत. फक्त प्रश्न असा आहे का मी जेव्हा ते केवनाच्या झाडाखाली बघितलं, तिथे गवत काहीच येत नाही, आणि त्याचा सावलीमध्ये गवत येतं ना. पाला पण भरपूर पडतो, आणि करेक्ट. उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळे ते चांगलं होतं, जमीन चांगली होते. पण फक्त एवढंच का ते 1 फुटांवर एक झाड असं कंटिन्यू आहे पूर्ण सगळीकडे. मग ते कमी करायला लागतील तुम्हाला. हा कसं असतं की 1-1 फुटाला झाड नाही राहत, म्हणजे ते झुडूप राहतं. झाड म्हणजे कमीत कमी वीजभर खोड झालं पाहिजे. मग 1-1 फुटावर वीजभर खोड कधीही होत नाही. नाही नाही नाही. एक बोटा एवढं असं असतं ते. हा, मग बोटा एवढं म्हणजे ते बी पडून आलेत. आपल्या मांडी एवढं असेल त्याला झाड म्हणायचं. ओके. मनगटा एवढं असेल त्याला झुडूप म्हणायचं. हो. तर ती जी झाड आहेत ती जमिनीची धूप थांबवतात, आणि जमिनीवरती सावली पडल्यामुळे तिथे गवत येत नाही. जिथे सावली नाही तिथे गवत येतं, हा नेहमी लक्षात ठेवायचा. आणि ते गवत येणं ही आपल्या जमिनीची समृद्धी असते, नाही तर माती वाहून जाईल. मग आता मला प्रश्न आहे का मी मग सुरुवात कशी करू? मला आता तिथे जागेवर गेल्यावर प्रश्न पडतं का आता मी नक्की कोणतं झाड काढायचं आणि कोणती सावली कुठे पडेल, नाही नाही, जो का मी आता एक काम करायचं, जी मांडी एवढी झाडं आहेत त्याच्यावर नंबरिंग करायचं. अच्छा. मांडी एवढी झाडं, आणि बाकी झाडं काढून टाकायची. ओके. म्हणजे तुमच्याकडे स्पेस रिकामी होईल, आणि मांडी एवढ्या झाडाची सावली कुठल्या दिशेला पडते तुमच्या लक्षात येईल. ओके, ठीक आहे. एवढं करतो सध्या, आणि नंतर मार्गदर्शन घेतो. ठीक आहे, चालेल. पुढे.
सर एक सर हा स्नेहा खांडल बोलते. हा सर जसं तुम्ही सांगताय की अ, घास यायला पाहिजे, गवत यायला पाहिजे शेतामध्ये, तण हो वाढायला पाहिजे. हो आम्ही तण नियंत्रणासाठी मल्चिंग करतो. लाईव्ह मल्चिंग म्हणजे अ, अ, त्याच्यासोबत झाडं लावतो. म्हणजे आता माझ्याकडे व्हेजिटेबल गार्डन आहे. शेत घेतलंय आम्ही, अजून शेतात काम केलेलं नाहीये. तर व्हेजिटेबल गार्डनमध्ये आम्ही मल्चिंग करतो. एकतर जो पालापाचोळा मिळतो आम्हाला गायींचा जो उरलेला असतो त्याचा, किंवा लाईव्ह मल्चिंग. त्याच्यासोबत आम्ही पानवर्गीय झाडं लावतो. म्हणजे भाजीपाला लावतो. तर मग आता समजा मी माझ्या आंब्याच्या बागेमध्ये मल्चिंग केलेलं चालेल की गवत येणं गरजेचंच आहे? आपण मागच्या लेक्चरमध्ये ह्याच्यावरती आपण बोललो होतो की आंब्याच्या मधल्या जागेमध्ये जिथे ऊन पडतं तिथे भाजीपाला करणं महत्वाची गोष्ट आहे. कारण मधली जमीन सुपीक झाली पाहिजे. भाजीपाला करणार तर जमीन सुपीक होते. पण जमीन उघडी पडली, भाजीपाला नसेल, तर जमिनीचं वाटोळं होतं. एक बेसिक कन्सेप्ट आहे की सॉइल मस्ट बी कव्हर विथ एनी ऑर्गॅनिक मॅटर डेड ऑर लाईव्ह. मग लाईव्ह म्हणजे पीक आणि डेड म्हणजे मल्चिंग. तुम्ही लाईव्ह मल्चिंग करत असाल तर तुम्ही भाजी काय लावली उदाहरणार्थ? लाईव्ह मल्चिंग मध्ये आम्ही मेथी, कोथिंबीर, शेपू असं घालतो. बरोबर, त्याला म्हणतो आपण पालेभाजी. आता या पालेभाजीची सावली किती पडते आणि वर्षभरात किती वेळा पालेभाजी घेतली जाते? तुमचं शेत कुठेशी आहे? सर सध्या आम्ही शेतामध्ये अजून काही लावलेलं नाही. आम्ही जस्ट घेतलंय शेत. इकडे कुठेशी आहे? गारगोटी जवळ वडाची वाडी, राधानगरी तालुका, ठीक आहे, म्हणजे कोल्हापूर विभाग. कोल्हापूर विभाग. हा तिथे जास्त पाऊस आहे. मग हा जास्त पावसामध्ये पालेभाज्या होत नाहीत. हा त्या हिवाळ्यामध्ये होतात. म्हणजे तुम्ही डिझाईन करताना तुम्ही हा. पावसात तिथे पालेभाज्या करीन असं करता येणार नाही. तुम्हाला पावसाळ्यामध्ये तिथे जमीन झाकणार तुरीसारखं असं उभं वाढणारे पीक घ्यायला लागेल किंवा कारळ्यासारखं पीक घ्यायला लागेल आणि ते पीक सतत बदलायला लागेल. म्हणजे या पावसात कारळं लावलं तर पुढच्या पावसात तूर लावूया, पुढच्या पावसात नाचणी लावूया. की जमीन उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी जमीन झाकली गेली पाहिजे. आणि जेव्हा मी पालेभाजी लावतो त्या जमीन प्रिपरेशन करायला निदान 15 दिवस लागतात. जमीन नांगरायची, जमीन उघडी करायची, तापू द्यायची, वाफे बांधायचे, मग त्यात बी पेरायचं. महिन्याभरात पालेभाजी निघाली. परत काय करणार आहात? याचं सगळ्याचं नियोजन करा. त्या मधल्या भागामध्ये भाजीपाला करणं आवश्यक आहे. त्या भाजीपाल्यामध्ये कडधान्य पण आवश्यक आहे. म्हणजे जमीन सुपीक होईल. ओके, थँक्यू. सर एक प्रश्न होता. हं. मी विजय जगदाळे, बसूर, हा जिल्हा सातारा. हा बांधावरती आंबे लावलेत आणि हा तण येऊ नये म्हणून मी ते डिविडिंग मॅट लावली आहे. हा ते करणं योग्य आहे का? झाड लहान आहे म्हणजे तुमचं? लहान पण आहेत, मोठी पण आहेत. लहानच आहेत बेसिकली. जे किती वर्षाची आहेत? 1-2 वर्षाची. हा, मग त्याला मॅट घालणं चांगलं असतं. पण मोठी वेळ आले नाहीत हा तर भविष्यामध्ये समस्या येते. अच्छा. कारण आपल्याकडे जे येणारे वीड आहेत त्या वीड मधले 30 ते 70% वीड नायट्रोजन फिक्सर आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर ब्रश कटरने वीड कापणे मॅट घालण्यापेक्षा हे जास्त उपयुक्त असतं. कारण मॅटमुळे जमिनीमध्ये मुळच तयार होत नाहीत. आणि मुळं तयार नाही झाली तर बेसिकली हराळीसाठी मॅट लावली आहे बेसिकली मी. हरळी त्याच्यात मॅट मधला हरळीवरती येईल. मॅट मधलं सुद्धा येईल वरती, हरळीवरती येईल. बघा, अनुभव घ्या. पण मी लावलेली मॅट आहे त्यामुळे हरळी आली नाही वरती. किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली. हरळी काय येते? इतर पीक नाही त्यामुळे हरळी येते. मग हरळीवर सावली केली तर हरळी नाही येणार. नाही येणार. तर ते मॅट टाकल्यामुळे तर सावली पडते त्यामुळे हरळी येत नाही. मग चांगलं आहे ना. पण ते हरळी, मी ते काय सांगतोय तुम्हाला की हरळी
मेली हम्म, येऊन, तर त्याची मुळं हम्म, जमिनीत राहिली. हरळी आलीच समजलं. नाही तर जमिनीतलं ऑर्गॅनिक मॅटर का कोण वाढवणार? हा, येस. म्हणजे आणि हे म्हणजे मातीमधलं ऑर्गॅनिक मॅटर 0.2च्या खाली गेलं हा, तर हा. तुमच्या झाडाला रोग आणि कीड जास्त लागणार. म्हणजे कारण 1-2 वर्षांतर ती मॅट काढून टाकायला पाहिजे. हो, कारण झाडाला येणारी कीड ही हम्म, तणांवरती सुद्धा जाते अच्छा, समजलं. आणि ठीक झाडाची आहे, कीड ठीक कमी होते. मला खायला आहे. काही हो नाही आहे ते खाणार ना मी. हो हो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला मेनू कार्ड आलं की माझ्या आवडीचं खाणार ना. हो हो मग तिथे जेव्हा त्यात किडीला अनेक प्रकार खायला मिळतात तेव्हा ती कुठल्या आपल्या पिकामध्ये येत नाही. आपण जेव्हा डिविडिंग करतो तेव्हा मुख्य पीक एकटंच पीक आहे, त्याचे कीड त्याच्यावरतीच जाते, नाईलाज असतो. मला कारल्याची भाजी नाही आवडत आहे, पण आज कारल्याची भाजीचे भूक लागली तर मला खायलाच पाहिजे कारल्याची भाजी. कीड काय असं समजलं. कीड काय उपास करणार नाही ना, कारल्याची भाजी आज मला नको जेवायला. तर मॅट हे चांगलं पण असतं आणि वाईट पण असतं. निसर्गामध्ये कुठली गोष्ट 100% चांगली आहे 100% वाईट नसते. सर माझा एक सर प्रश्न होता, विचारू? हो विचारा. जी आता पानं पडतात, हम्म. पानगळ होते, तर पानं जी आम्ही झाडतो आणि बाग स्वच्छ करतो, तर मग ती पानं झाडाच्या खोडाच्या तिथे आळ्यात टाकली तर चालतील का का नाही? मुळात बाग स्वच्छ का करायची हा पहिला प्रश्न. तो काय बर हॉल आहे का बर वरांडा आहे? बर ठीक आहे. झाडाने पानं का गाळली तर त्याचं वय झालं हम्म आणि जमिनीमधला ओलावा उडून जाऊ नये म्हणून पानं गाळली. ओके. ही पानं पुढची पानगळ होईस टिकून राहतात. बर बर कोणाचा परत माईक हे चालू आहे, किती वेळा सांगायचं? दिनेश नावाचे कोणतरी ग्रस्त. मग त्यांना सांगा ना दिनेश, मला दिसत नाही ते. दिनेशजी आपल्याला कळत नाहीये का? किती वेळा सांगायचं? तर झाडाने पानं जी गाळलेली आहेत ते जमिनीत ओलावा टिकावा आणि मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढावी म्हणून पानं गाळलेली आहेत. ती मी गोळा केली आणि खोडाशी नेली. तर खोडाशी इथे म्हणजे माझ्या हात कुठे, इथे हात आणि तोंड इथे, मी इकडनं गोळा करून खातो ना. मग इथेच ठेवलं सगळं तर मला असं जिभेने खायला लागेल कुत्र्यासारखं. झाड कुत्र्यासारखं नाही खात. झाडाची मुळं सगळी पसरवतं आणि ते खातं आणि मग तिथे जीवाणू कधी वाढतील? तर जीवाणू आम्ही ते सगळं झाकून घेतलेलं काढून टाकलं. म्हणजे मला झाडाच्या खाली जाऊन करायचं काय हा मोठा प्रश्न. मग ते पानं गोळा केली, मग त्याच्याऐवजी मी त्याच्यामध्ये हळद लावली, आलं लावलं, अननस लावला, पानं गळली, त्याला मल्चिंग झालं, हळदीने मल्चिंग झालं. आपल्याला प्रत्येकाला झाडाखाली काहीतरी करणं आवश्यक आहे बरं का. कारण झाडाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं, आपल्याला पोटाला मिळण्याच्या दृष्टिकोनातनं आणि जमीन सुपीकरणाच्या दृष्टिकोनातनं असे वेगळे उद्देश ठेवून आपल्या त्या झाडाखाली अनेक गोष्टी लावता येऊ शकतात आणि त्या लावायच्या असतात. चालेल. ते थँक्यू सर. लावलं नाही तर आपले नुकसान होईल. कारण वातावरणातल्या बदलाने आंब्याला मोहरच आला नाही अच्छा. तर तुम्ही काय खाणार आहात? बर काहीच नाही का? किंवा आंब्याला मोहर आला, फळं धरली आणि वातावरण बदललं, पाऊस पडला, सगळे गळून गेलं, काय खाणार आहात? या सगळ्या शक्यता आहेत. या सगळ्या शक्यता गृहीत धरून आपल्या आंब्याच्या सोबती काहीतरी पिकं घेणं आवश्यक आहे वातावरणाच्या बदलामुळे. त्याचे मल्टी क्रॉपिंग हे कंपल्सरी आहे आपल्याला. चालेल. थँक्यू सर. सर एक प्रश्न होता हम्म. आणि मी निखिल बेल्ले बोलतोय. बाळकृष्ण जगदांबे सरांचं तुम्ही नाव घेतला होता, त्यांचं काही आंब्यावर संशोधन केलेलं आहे का? त्याने संशोधन केलं आणि कल्टार त्याने पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं. ते हा. पहिल्या ह्याच्यातले विद्यापीठाचे अधिकारी होते, म्हणजे किंवा शिक्षक होते.
उद्या मी गटावरती आंब्याची पुस्तकाची नावं टाकतो चालेल चालेल हो चालेल प्रकाशकांपासून. ओके म्हणजे काय होईल, तुम्हाला ते आंब्याची पुस्तकं वाचता येतील, हम्म, त्यातनं बऱ्याच गोष्टी माहिती होईल. आणि माझा एक YouTube वरती व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये शेती करण्यासाठी आपण कुठली पुस्तकं वाचावी. बर बर हो बघ. त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच पुस्तकांची माहिती होईल की सॉइल स्ट्रक्चर, इकॉलॉजी या सगळ्याची माहिती आंब्याबरोबर असणं आवश्यक आहे. फक्त आंब्याचं कधी होत नाही. आंबा हा निसर्गातला एक घटक आहे आणि बाकीचे निसर्गातले घटक नसले तर आंबा नीट वाढत नाही. ठीक आहे, आपण चालेल आज इथे थांबूया. चालेल कोणाचा एखादा प्रश्न असेल तर घेऊया आणि मग थांबूया. सर मी फोटो टाकले होते, तुम्ही नंतर मी मला बघितले सांगाल का? नाही, मी हा बघितले नंतर नाही. सांगा मला. चालेल येस, ओके चालेल. ओके ओके, चालेल गुड नाईट. थँक्यू सर, थँक्यू थँक्यू सर, सो गुड मच. नाईट. धन्यवाद सर. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू सर. थँक्यू.